नमस्कार, मी डॉक्टर पद्मजा गणपते. सुसंवाद करिअरचा या आजच्या चर्चासत्रात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. PhD, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, शिक्षण क्षेत्रातली एक सर्वोच्च पदवी आणि एक रिस्पेक्टेड क्वालिफिकेशन. तर आज समाजामध्ये PhD करणारे बरेच होतकरू विद्यार्थी आहेत. तर PhD म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही निवडलेल्या तुमच्या आवडत्या विषयात सखोल ज्ञान मिळवणे, त्यामध्ये रिसर्च आणि इनोव्हेशन करण्याची एक सुवर्ण संधी. तर ज्याला आपण अकॅडमिक एक्सलन्स म्हणतो, किंवा ॲडव्हान्स रिसर्च किंवा स्पेशलाइज्ड करिअर अपॉर्च्युनिटीजसाठी PhD करणं हा शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा टप्पा हा मानला जातो. तर भारतातच नव्हे तर जगभरातलेही बहुतांश विद्यार्थी हे PhD पूर्ण करण्याचं स्वप्न आज उराशी बाळगून आहेत. पण प्रोसेस थोडं कॉम्प्लिकेटेड आहे किंवा एक लाँग कमिटमेंटची अपेक्षा आहे. काही विद्यार्थी हे कन्फ्यूज आहेत. तर त्यासाठी आजचं आपलं चर्चासत्र आहे. तर आजच्या चर्चासत्रामध्ये PhDची प्रक्रिया, त्याची पात्रता, निकष, माइलस्टोन्स काय आहेत आणि प्रवासातली गुंतागुंत कुठे होणार आहे, काय अडथळे येऊ शकतात, त्या आव्हानांवर कशी मात करायची आहे, तर याच्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आम्ही इथे विशेष तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. BMCC बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स हे पुण्यातलं वाणिज्य शाखेचं शिक्षण देणारं एक अग्रगण्य आणि नामांकित कॉलेज आहे. त्याचबरोबर प्रीमियर रिसर्च सेंटर म्हणूनही ते ओळखलं जातं. तर याच सेंटरचे समन्वयक म्हणजेच कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रशांत साठे यांना आज आम्ही आमच्या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर सर, तुमचं आमच्या चर्चासत्रात मनापासून स्वागत. वेलकम सर. नमस्ते, धन्यवाद. तर डॉक्टर प्रशांत साठे सर हे BMCCमध्ये गेले 33 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जवळजवळ 14 विद्यार्थ्यांना त्यांनी MPhilसाठी तर 9 विद्यार्थ्यांना त्यांनी PhDसाठी मार्गदर्शनही केले आहे. जवळजवळ 7 पुस्तकं मार्केटिंग आणि व्यवसाय व्यवस्थापनावर त्यांची प्रकाशित झालेली आहेत. तर वेगवेगळ्या जर्नल्समध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल जवळजवळ 34 शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहे. 4 शिक्षण संस्थांच्या अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली होती. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी तसेच DY पिंपरी इथेही UGC प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये ते गेले 23 वर्ष वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच अध्यक्ष या पदांवरतीही ते स्थानापन्न झाले होते. एकात्म मानव दर्शन आणि दर्शनशास्त्र यामध्येही त्यांना रुची आणि आवड आहे. जवळजवळ 300 पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती आजपर्यंत दिलेली आहे. तर चला तर मग स्वागत पुन्हा एकदा करूया सरांचं आणि आजच्या सुसंवादाला सुरुवात करूया. तर सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की BMCC रिसर्च सेंटरबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या आणि कुठले प्रोग्राम्स आणि कुठल्या सब्जेक्ट्समध्ये PhD ऑफर केली जाते तर त्याबद्दलही सांगा. नक्की. सर्वप्रथम मला इथं निमंत्रित करण्यात आलं आणि हा एका आवश्यक विषयावर मांडणी करण्याची संधी मला दिली गेली याबद्दल पद्मजा मॅडमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आत्ता जसं प्रास्ताविकामध्ये पद्मजा मॅडमने सांगितलं त्यानुसार PhD ही थोडीशी हा शब्द ऐकल्यानंतर एक अशी मनामध्ये भीती पण वाटते, उत्सुकता पण वाटते आणि आनंद पण होतो की ही डिग्री मला आयुष्यामध्ये कधीतरी मिळेल का आणि मिळवायची आहे. अशा उद्देशाने अनेक विद्यार्थी तयार असतात, पुढे येतात, तयारी करतात. तर त्यांना एक थोडंसं काही माहिती मिळावी, मार्गदर्शन मिळावं, मला असं वाटतं ह्या उद्देशाने हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. मग अशी जसं विचारलं मॅडमनी तसं बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजे हा शब्द उच्चारताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो, माझ्या अंगावर शहारा येतो. मला आनंद होतो की मी एक BMCC कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि आता तिथं मी शिकवत आहे आणि आता तिथं मी शिकवतो आहे. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स 1943 साली या कॉलेजची स्थापना झाली
आणि आत्ता ज्याला आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा पूर्वीचं पुणे विद्यापीठ म्हणतो, ते पुणे विद्यापीठाची स्थापना झाली 1948 साली. म्हणजे एका अर्थाने BMCC कॉलेजची स्थापना ही 1943ची आणि पुणे विद्यापीठाची स्थापना ही 1948ची. त्यामुळं आमचं कॉलेज हे पुणे विद्यापीठाच्या आधी स्थापन झाल्यामुळं स्वाभाविकपणे 43 सालापासून सुरू झालेलं कॉलेज आणि बुरहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स असं हा नाव असल्यामुळं कॉमर्समधले सर्व डिग्र्या किंवा कॉमर्समधलं सर्व शिक्षण इथं मिळत आहे. उदाहरणार्थ मला अभिमान आहे सांगायला की 1950 साली 1950 ह्या साली पहिला PhDचा विद्यार्थी बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधनं पास झाला किंवा त्याला डिग्री जाहीर झाली. त्यांचं नाव आहे कोगेकर. मध्ये आमची नॅकची व्हिजिट झाली. आम्हाला 3 वेळा नॅकनी A ग्रेड दिलेली आहे. जाता जाता तेही मध्ये आपल्याला नमूद करणं मला आवश्यक वाटतं. 1950 सालचा थिसिस जर आपल्याला पाहिजे असेल तर आमच्या महाविद्यालयामध्ये लायब्ररीमध्ये तो थिसिससुद्धा उपलब्ध आहे. आणि त्यामुळे 1950 साली पहिली PhD डिग्री BMCC कॉलेजमध्ये अवॉर्ड झाली. तेव्हापासून आज तागायत हे संशोधन केंद्र आमचं सुरू आहे. त्यामुळं BMCC हे एका अर्थाने जुनी संस्था, एका अर्थाने नावाजलेली संस्था पुण्यामधली असल्यामुळं म्हणजे आजही आमचा कट ऑफ रेट ज्याला म्हणतात 11वीचा कट ऑफ रेट आजसुद्धा यावर्षी 2024चा कट ऑफ रेट हा 96% आहे. आपल्याला माहिती असेल कट ऑफ रेट याचा अर्थ शेवटची ॲडमिशन त्या टक्क्याला होते आणि त्यामुळे 96% 95% असा कट ऑफ रेट ज्या महाविद्यालयाचा आहे त्या महाविद्यालयाच्या मधून आणि अर्थातच विद्यापीठाच्या मार्फत PhD करावी अशी अनेकांची इच्छा असते. आणि त्यामुळं BMCC हे एका अर्थाने प्रथितयश महाविद्यालय आहे, एस्टॅब्लिश्ड महाविद्यालय आहे. अर्थात BMCC महाविद्यालयामध्येच PhDची सेवा उपलब्ध आहे किंवा सोय उपलब्ध आहे असं नाही. पुण्यामध्ये आता अनेक सेवा आणि अनेक संस्था अशा आहेत की जिथं PhD आपण करू शकता. पण आमची एक नावाजलेली संस्था आहे एवढं नक्की. तर सर कुठले प्रोग्राम्स आणि आहेत PhD साठी, कुठले सब्जेक्ट्स ऑफर? PhD साठी आमच्याकडं साधारण 8 विषयामध्ये PhD करता येते. खरं तर आता काय झाले 2016च्या विद्यापीठाच्या कायद्यानुसार कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशी एकत्र फॅकल्टी झालेली आहे. पूर्वी कॉमर्स वेगळी होती आणि मॅनेजमेंट वेगळं होतं. पण 2016चा जो महाराष्ट्र विद्यापीठ कायदा आहे त्यानुसार कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशी एकत्र फॅकल्टी झाली आहे. त्यामुळं कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधली PhD आमच्या इथनं दिली जाते किंवा आमच्या इथनं मिळते. परंतु त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक कॉमर्ससाठी आम्हाला रिकॉग्निशन आहे. अर्थात मॅनेजमेंटचा विषय असेल तरी देखील आमच्या इथनं त्याला रजिस्ट्रेशन करता येतं. पण विशेषतः कॉमर्स ह्या फॅकल्टीच्या अंतर्गत जे विषय येतात, मग मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, अकाउंट्स असेल, कॉस्टिंग असेल, इकॉनॉमिक्स असेल, अशा सर्व विषयांमध्ये कॉमर्स फॅकल्टीच्या अंतर्गत जे म्हणून विषय येतात, मग कोऑपरेशन आहे, इन्शुरन्स आहे, अशा अनेक विषयांवर आमच्या सेंटरमधनं किंवा आमच्या संशोधन केंद्रामधनं विद्यार्थ्याला PhD मिळू शकते किंवा तो PhD मिळवू शकतो. अर्थातच ऑन बिहाफ ऑफ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. फारच सुंदर माहिती सर. BMCCचा जो इतिहास आहे तो या कारणाने आम्हाला कळला की किती म्हणजे हिस्टॉरिकल आपण म्हणू शकतो इन्स्टिट्यूट आहे एज्युकेशनमधलं. तर सर पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्याही जर स्टुडंटला पुणे युनिव्हर्सिटी किंवा BMCCमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल PhDसाठी तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कुठली एंट्रन्स आहे आणि कोणत्या एंट्रन्समध्ये पार्टिसिपेट करू शकतात? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामधली शिक्षण पद्धतीचा जो एक रचना आहे, स्ट्रक्चर आहे, ती आत्तापर्यंत 10+2+3+2 अशी होती. 10 म्हणजे 10वी, +2 म्हणजे 11वी 12वी, +3 म्हणजे FY SYTY आणि +2 म्हणजे PGची 2 वर्ष. आणि त्यामुळं PGची 2 वर्ष पूर्ण झाली, थोडक्यात तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला म्हणजे MA असेल, MCOM असेल, MSc असेल. अर्थात आमच्याकडं कॉमर्स असल्यामुळे मी MCOM म्हणतो. पण PhDसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला मास्टर डिग्री ही मिळवणं आवश्यक आहे, ही मिळणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा किमान 55%, किमान 55% आपल्याला मिळाली पाहिजेत. त्यामुळे इलिजिबिलिटीचा विषय करायचा झाला तर पहिली इलिजिबिलिटी आहे तो मास्टर डिग्री त्याची पासआउट तो झाला पाहिजे त्या ज्ञानशाखेमधला. मग MA असेल, MSc असेल, MCOM असेल, MTech असेल अन्यथा. आणि त्यानंतर त्याला 55% मिळाले पाहिजेत. एक त्याच्यामधला एक नियमाचा भाग म्हणून सांगतो की जे रिझर्वेशनचे विद्यार्थी आहेत किंवा रिझर्वेशन
एज्युकेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5% रिलॅक्सेशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना जर 50% मिळाले मास्टर डिग्रीला, दॅट दे आर एलिजिबल फॉर टेकिंग अँड गेटिंग द ॲडमिशन फॉर PhD इन दॅट रिस्पेक्टिव्ह रिसर्च सेंटर. तर मग सर कुठली एंट्रन्स आणि त्याच्यासाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे? आता ह्याच्यामध्ये परत एक सर्वच विद्यार्थ्यांना एंट्रन्स द्यावी लागते असं नाही. ओके. जे विद्यार्थी सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा पास आउट आहेत, सेट याचा अर्थ स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आणि नेट याचा अर्थ नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, जे विद्यार्थी सेट आणि नेट परीक्षा पास आउट आहेत त्यांना ह्या PhD एंट्रन्स टेस्ट अशी एक पेट नावाची परीक्षा असते, त्या पेट परीक्षेमधनं एक्झम्पशन दिलं जातं. नंबर 2, जे विद्यार्थी पुणे विद्यापीठामधून MPhilचे पासआउट झालेले आहेत, MPhil डिग्री ज्यांना मिळालेली आहे त्यांना देखील PhD एंट्रन्स टेस्टमधनं एक्झम्पशन दिलं जातं. थोडक्यात ज्यांची मास्टर डिग्री आहे, ज्यांना 55% आहेत किंवा रिझर्वेशनचे विद्यार्थी असतील तर ज्यांना 50% आहेत, त्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षा द्यावी लागेल, प्रोव्हायडेड ते सेट किंवा नेट परीक्षा पास नसतील तर. पण जे सेट किंवा नेट परीक्षा पास आउट आहेत आणि जे पुणे विद्यापीठातनं MPhil पास आउट आहेत त्यांना पेट परीक्षा द्यायच्यामधनं सूट मिळणार आहे किंवा सूट मिळत आहे. एक जाता जाता सांगतो, हे शेवटचं वर्ष आहे की पेट एक्झामचं, म्हणजे ह्यानंतर PhD एंट्रन्स टेस्ट ज्याला पेट एक्झाम म्हणतात ती आता होणार नाही. ह्याच वर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पेट परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्यानंतर पेट परीक्षा न होता नेटच्या जोरावर किंवा नेटच्या क्वालिफिकेशनवर त्याला PhDला ॲडमिशन मिळणार आहे. पण अजून तो विषय आलेला नाही, त्यामुळे आता आपण एवढंच लक्षात ठेवूया, यावर्षी पेट परीक्षा होईल आणि पेट परीक्षेमधनं तुम्हाला ॲडमिशन याच्यामध्ये मिळू शकेल. धन्यवाद सर. ही फारच इम्पॉर्टंट माहिती किंवा अपडेट्स PhD मधले आत्ताचे आपण म्हणू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. तर एक एंट्रन्स झाली की मग पुढचा जो एक माइलस्टोन असतो की इंटरव्ह्यू प्रोसेस एक येते. तर अकॅडमिक जी क्वालिफिकेशन आहे आणि एक रिसर्चमधला जो एक्सपिरियन्स आहे तर त्याचा काय रेलेव्हन्स आहे जेव्हा इंटरव्ह्यू प्रोसेस मध्ये विद्यार्थी जातो? नक्की. मगाशी पेट परीक्षेच्या संदर्भातही मी सांगितलं, त्यालाच एक थोडासा धागा जो महत्त्वाचा आहे सांगणं तोही आधी सांगतो की पेट परीक्षा जी होते त्याच्यामध्ये 2 भाग असतात प्रश्नांचे. 25 मार्काचा एक भाग आणि दुसरा भाग 25 मार्कांचा. एक 25 मार्क जे आहेत ते रिसर्च मेथोडॉलॉजी, संशोधनाची जी प्रक्रिया आहे, पद्धती आहे, त्याच्या आधारावरचे 25 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, असे 50 मार्काचे रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि दुसरे 25 मार्क जे आहेत किंवा 25 प्रश्न म्हणेन मी, मार्क नाही, दुसरे 25 प्रश्न जे आहेत ते आपल्या स्पेशल सब्जेक्टवर आहेत. म्हणजे कॉस्टिंग आहे, मॅनेजमेंट आहे, अकाउंट्स आहे, फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आपल्याला जो विषय निवडायचा आहे त्या विषयामधले 25 प्रश्न, त्याला 2 मार्क, अशी 100 मार्काची ती पेट परीक्षा होणार. असं आपण गृहीत धरूया की आपण पेट परीक्षा पास झालेली आहात, किंवा असं आपण गृहीत धरूया आपण सेट किंवा नेट परीक्षा आपली पास झालेली आहे. याचा अर्थ नाव यू आर एलिजिबल फॉर टेकिंग द ॲडमिशन. पण ह्याला 70% वेटेज आहे. म्हणजे आपण पेट परीक्षा पास झालात तर आपल्याला 70% वेटेज आणि उरलेले 30% वेटेज जे आहे ते इंटरव्ह्यू प्रोसेसमधनं आपल्याला ती पूर्ण न्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ पेट परीक्षेमधनं 70 मार्क मिळाले तर आपण इलिजिबल झालात इंटरव्ह्यू देण्यासाठी. मग इंटरव्ह्यूला 30 मार्क आहेत, असे 70 आणि 30 असे मिळून आपल्याला फायनल PhDला ॲडमिशन मिळेल. आणि त्यामुळे आपण पेट परीक्षा दिली नाहीत असं गृहीत धरूया, किंवा आपल्याला त्याच्यातनं एक्झम्पशन आहे असं गृहीत धरूया. म्हणजे आपण सेट किंवा नेट परीक्षा पास आउट आहात तर आपल्याला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यू आपण देऊ शकता. आणि इंटरव्ह्यूला सुद्धा 30% तिथं वेटेज आहे. त्यामुळे असे 70 आणि 30 अशा 100%मुळे आपल्याला नंतर ॲडमिशन तिथं मिळणार आहे. फारच सिम्प्लिफाय करून सर सांगितलं तुम्ही, अगेन फॉर त्यासाठी धन्यवाद. तर पुढचा एक असा प्रश्न आहे की इंटरव्ह्यू झाला आणि आता आपला रिसर्च टॉपिक एक फायनलाइज करायचा आहे, तर त्यासाठी कुठली खबरदारी विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे? इंटरव्ह्यूमध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय तयारी केली पाहिजे याबद्दल मी थोडंसं सांगतो. कारण PhDच्या ॲडमिशनमधला सगळ्यात एका अर्थाने कळीचा मुद्दा जर कुठला असेल, कळीचा याचा अर्थ महत्त्वाचा मी म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपण यशस्वी होणं. तर इंटरव्ह्यूची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं बघितलं जातं, कारण इंटरव्ह्यूचं पॅनल आहे, त्या टेक्निकल डिटेलमध्ये मी जात नाही, पण तेही आपल्याला सांगतो. 5 जणांचं पॅनल असतं, त्याच्यामध्ये मग VC नॉमिनी,
नॉमिनी, रिझर्वेशन नॉमिनी, जनरल नॉमिनी, 2 सब्जेक्ट एक्सपर्ट, त्या रिसर्च सेंटरचा कोऑर्डिनेटर, त्या रिसर्च सेंटरचा हेड, अशा एक 5 ते 6 जणांचं ते समिती असते आणि त्याच्यामार्फत ते इंटरव्ह्यू होतात. सांगायचा मुद्दा असा की ती जी समिती आहे ती समिती ज्यावेळेस कॅन्डिडेट समोर येतो, रिसर्च स्कॉलर आम्ही त्याला म्हणतो, कॅन्डिडेट म्हणत नाही, रिसर्च स्कॉलर ज्याला वुड बी रिसर्च स्कॉलर असतो, तो वुड बी रिसर्च स्कॉलर जेव्हा समोर येतो त्यावेळेस खरंच त्याला अर्ज आहे का, खरंच त्याला इच्छा आहे का, खरंच त्याची पात्रता आहे का, खरंच त्याची क्षमता आहे का, हे जाणून घेण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. आता हे कसा केला जातो तर त्याला मिळालेलं असतं मास्टर डिग्री, कारण तो मास्टर पासआउट आहे, तो MA आहे, MCOM आहे, MSc आहे, काय त्याची डिग्री आहे. मास्टर याचा अर्थ उदाहरणार्थ MCOMचा मराठीमधला अर्थ आहे वाणिज्य निष्णात, म्हणजे तो त्या वाणिज्य ह्या शाखेमध्ये, वाणिज्य या ज्ञानशाखेमधला निष्णात आहे. तर हे निष्णात पण जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या इंटरव्ह्यूमध्ये केला जातो. अनेक वेळा असा अनुभव येतो की त्याला मास्टर डिग्री तर मिळते, त्याला हल्लीच्या भाषेत CGPA चांगला असतो, त्याचा 9.8 अगदी चांगला CGPA असतो, पण त्याला साधे प्रश्न एखाद्या वेळेस येत नाहीत. माझा कुठलाही आरोप नाही किंवा मला कोणावरही टीका करायची नाही, पण साधे प्रश्न त्याला सुद्धा येत नसतील तर मग तो मास्टर आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे मग संशोधनाला त्याला घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्याचा जो प्रवास आहे +2, +3 आणि +2, 11वी 12वी, FY SY TY आणि PGची 2 वर्ष, अशी 7 वर्ष त्यांनी त्याच्या ज्ञानशाखेमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहेत कॉमर्सच्या भाषेमध्ये. तर ह्या 7 वर्षाचा प्रवास या इंटरव्ह्यूमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 1. नंबर 2, त्याला आत्ताच्या काळातलं ज्ञान किती आहे, म्हणजे आपण आता कॉन्टेम्पररी एज किंवा कॉन्टेम्पररी पिरियड म्हणतो, त्याला PhD करायची आहे आणि वाणिज्य शाखेतली PhD करायची, कुठल्याही शाखेतली, कला असेल, शास्त्र असेल, त्याला आत्ताच्या काळातली माहिती किती आहे हे पण बघितलं जातं. अनेक वेळा असं आम्ही सांगतो की रिसर्च इंटरव्ह्यूला, रिसर्च PhDच्या इंटरव्ह्यूला येताना तुम्ही रिसर्च प्रपोजल तयार करून आणा. ते रिसर्च प्रपोजल म्हणजे अंतिम नाही, पण आमचा एक बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की त्याला रिसर्च प्रपोजल तयार करता येतं का नाही, नंबर 1. आणि नंबर 2, केलेलं रिसर्च प्रपोजल हे तो व्यवस्थित मांडू शकतो का नाही. माझा कोणावर आरोप नाही किंवा मला कोणावरही काही शंका घ्यायची नाही, पण अनेक वेळा बाजारामध्ये रेडीमेड रिसर्च प्रपोजल हे मिळू शकतात किंवा मिळतात आणि असा रिसर्च प्रपोजल नंतर त्यांनी आणलं आणि सबमिट केलं तर असं वाटतं की अरे हे उत्तम रिसर्च प्रपोजल आहे, पण ज्यावेळेस तो मांडू शकत नाही, त्याची प्रेझेंटेशन करू शकत नाही, त्यावेळेस जाणवतं की हे त्यांनी तयार केलेलं नाही. म्हणून रिसर्च प्रपोजल तयार करणे नंबर 1 आणि केलेलं रिसर्च प्रपोजल इंटरव्ह्यूमध्ये मांडणे हे दुसरं आव्हान त्या विद्यार्थ्यासमोर असतं. आणि हे जे रिसर्च प्रपोजल आहे, मगाशी मी म्हटलं की इंटरव्ह्यू ह्या अर्थाने महत्त्वाचा आहे की अगदी टायटलपासून कन्क्ल्युजनपर्यंत साधारण 21 ते 22 मुद्दे या रिसर्च प्रपोजलमधले आहेत की ते त्या 22 मुद्द्यांचं रिसर्च प्रपोजल, म्हणजे त्याच्यातले काही अगदी मी लँडमार्क मुद्दे आपल्याला सांगू शकतो, सगळे सांगू शकतो, पण लँडमार्क मुद्दे की जे त्यांनी केलेच पाहिजेत. उदाहरणार्थ इंट्रोडक्शन, की मी का हा रिसर्च टॉपिक निवडला. अनेक वेळा असं होतं, मला असं वाटतं की PhD डिग्री ही क्रेजची डिग्री नाही आहे, म्हणजे काहीतरी क्रेज आहे, काहीतरी मला नाविन्य मिळवायचे असं नाही आहे. PhD ही त्या ज्ञानशाखेची डिग्री आहे. मला काहीतरी त्या ज्ञानशाखेतनं मिळालं, किंबहुना मी त्या ज्ञानशाखेसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं, हा पण त्याच्यातला भाग असला पाहिजे. त्यामुळं मला पण मिळालं आणि मी पण त्या ज्ञानशाखेसाठी काहीतरी दिलं, असं त्याच्यामधलं रिलेशन आहे का हे बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून तो संशोधनाचा विषय जो निवडला जातो तो का निवडला, त्याच्या मागची कारणं, त्याची ज्याला आपण म्हणतो ना स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, आम्ही स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम बघतो की का असं जाणवलं तुम्हाला. कारण एक लक्षात ठेवा, हा म्हणजे विशेषतः मी ज्या क्षेत्रामध्ये आहे, कॉमर्स हे सोशल सायन्समधला आहे आणि समाजशास्त्राशी निगडीत जेव्हा एखादा विषय असतो तेव्हा समाजामधला तो प्रश्न आहे का नाही, कॉर्पोरेट सेक्टरचा तो प्रश्न आहे का नाही, बिझनेस सेक्टरचा तो प्रश्न आहे का नाही, इकॉनॉमिक सेक्टरचा तो प्रश्न आहे का नाही, ट्रेडिंग कम्युनिटीचा तो प्रश्न आहे का नाही, असा आपण त्याच्यामध्ये विचार करतो. आणि खरंच हा प्रश्न आहे आणि हा भेडसावतो आहे आणि त्याच्यावर काहीतरी कोणीतरी काम केलं पाहिजे, त्याच्यावर कोणीतरी शोध केला पाहिजे, त्याच्यावर कोणीतरी संशोधन केलं पाहिजे, असं ज्यावेळेस कन्व्हिन्स केलं जातं आणि मग ती रिसर्च गॅप जी आहे ती रिसर्च गॅप भरून काढण्यासाठी तो विद्यार्थी सक्षम आहे ना, हे त्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही बघतो. आणि म्हणून रिसर्च प्रपोजल तयार करणं हे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामधला एक टप्पा म्हणजे तुमचा पुढचा प्रश्न तो असू शकेल, या अर्थाने मी आधीच त्याचं उत्तर देतो
उदाहरणार्थ ऑब्जेक्टिव्स फॉर्मेशन, म्हणजे त्या रिसर्च प्रपोजलमध्ये रिसर्च ऑब्जेक्टिव्स त्यांनी लिहावे लागतात. माझी सर्व संभाव्य संशोधक विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे की आपण असे रिसर्च ऑब्जेक्टिव्स तयार करताना 3 गोष्टी नक्की बघितल्या पाहिजेत की ज्या बघितल्या जात नाहीत. पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह साधारण 5 ते 6 ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजेत किंवा असावेत, असा एक ट्रेंड आहे, असा काही नियम नाही आहे, नॉर्म्स आहेत. उदाहरणार्थ पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह हे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे असले पाहिजेत. तुम्ही ज्या विषयावर PhD करता, म्हणजे आपण जर एक उदाहरण घेऊया की आपण एखादं टायटल निवडतो ना PhDचं, त्या टायटलमध्ये काही कॉन्सेप्ट असतात आणि काही टर्म असतात, काही संज्ञा असतात आणि काही शब्द असतात. तर ह्या संज्ञा आणि शब्द या दोघांची क्लॅरिटी येण्यासाठी पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह आपण तयार करतो. सो त्यामुळं पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी, पुढची 2 ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ते ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह आम्ही ज्याला म्हणतो की तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्याची डेटा ॲनालिसिस करणार, डेटा गोळा करणार, मग त्याचं ॲनालिसिस करणार, मग कन्क्ल्युजन काढणार वगैरे. त्यामुळं पुढचे 2 ऑब्जेक्टिव्ह हे ऑपरेशनल किंवा फंक्शनल. आणि शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो सजेस्टिव्ह मोडचे असतात की तुमच्या संशोधना झाल्यानंतर मग 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष तुमचं काम झालं की तुम्ही काहीतरी कन्क्ल्युजन काढणार ना, काहीतरी सजेशन देणार. म्हणून हे शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह सजेशनचे किंवा मॉडेल डेव्हलप करण्याचे. आमच्या PhDमध्ये खरं तर अपेक्षा अशी असते की तुम्ही कुठलं तरी एक मॉडेल डेव्हलप करायला पाहिजे, कारण ते मॉडेल डेव्हलप केलं की एक असा एक आधार तयार होतो, आधारभूत ढाचा तयार होतो आणि त्याचा आधार घेऊन मग ती कंपनी असेल किंवा ते सेक्टर असेल हे त्याच्या आधारावर पुढं काम करू शकतात. म्हणून मी परत एकदा माझं ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये कन्क्ल्युजन सांगतो. पहिले 2 ऑब्जेक्टिव्ह फॉर क्लॅरिटी ऑफ द कॉन्सेप्ट, पुढचे 2 ऑब्जेक्टिव्ह नंबर 3 आणि 4 समजा हे ऑपरेशनल, फंक्शनल, प्रत्यक्ष काम, फील्ड, आणि शेवटचे 2 ऑब्जेक्टिव्ह हे सजेस्टिव्ह किंवा मॉडेल डेव्हलपमेंटचे. असे 6 ऑब्जेक्टिव्ह तयार झाले की मग आपला एक भाग झाला. आणि पुढचा जो भाग आहे शेवटचा तो म्हणजे हायपोथिसिस. हायपोथिसिसला मराठीत आपण म्हणतो गृहीतक. काहीतरी गृहीत धरायचं असतं आणि ते गृहीतक आपण तयार केलं की त्या गृहीतकाच्या आधारावर आपण काम करतो. म्हणजे मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की त्या अर्जुनाला त्या ह्याच्यामध्ये फक्त तो डोळाच दिसला, पोपटाचा डोळा दिसला, तसं PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला एकदा त्यांनी ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथिसिस तयार केले हे सोपं नाही. आता मी 2 मिनिटात सांगितलं, पण ह्याला किमान 2 ते 2.5 महिने लागतात. फ्रेमिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह आणि डेव्हलपिंग द हायपोथेटिकल स्टेटमेंट किंवा गृहीतकाचं स्टेटमेंट तयार करण्यासाठी. ह्यानंतर त्याचं जे काही काम आहे 2, 2.5, 3 वर्षाचं, त्याला फक्त ते 6 ऑब्जेक्टिव्ह आणि 2 हायपोथेटिकल स्टेटमेंट किंवा 3 हायपोथेटिकल स्टेटमेंट एवढेच त्यांनी डोळ्यापुढं घेऊन काम करायचं आहे. हे आपण काम केलं की आपला PhD ही विस्तारणार नाही चुकीच्या पद्धतीने किंवा कुठेही भरकटणार नाही. तुमचं जे जे काही काम होईल ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिलमेंट अँड टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस याच्याशीच निगडीत राहील. अन्यथा अनेक वेळा असं होतं, आपण काहीतरी खोगीर भरती तयार करतो, काहीतरी वेगळं मटेरियल वाचतो, पण त्याचा ऑब्जेक्टिव्हशी किंवा हायपोथिसिसशी काही संबंध नसतो. थोडक्यात रिसर्च प्रपोजल करताना इंट्रोडक्शन, रिसर्च गॅप, रिसर्च मेथोडॉलॉजी, ऑब्जेक्टिव्स, हायपोथिसिस, रिसर्च मेथोडॉलॉजी पुढचा भाग आहे. रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये फक्त एक सांगतो, सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कुठला असेल तर सॅम्पल साईज. कारण सॅम्पल साईज हा किती तुम्ही नमुना घेता, कारण पॉप्युलेशन तर व्हास्ट आहे. सॅम्पल साईजला तसा नियम काही नाही आहे, पण साधारण 10% सॅम्पल साईज घेतात. पण अर्थात 10% म्हणलं तरी समजा पॉप्युलेशन जर 20 लाख असेल तर 10% सुद्धा अवघड आहे. त्यामुळं साधारण 10% आहे, पण इट डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द कंपनी, नेचर ऑफ द कंपनी, पॉप्युलेशन, रिस्पॉन्डंट अशा सगळ्यावर आहे. पण जेणेकरून सर्वसमावेशक नमुना असा त्याच्यामध्ये असावा अशी एक पद्धत आहे. आणि त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजी आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरं तर सगळेच महत्त्वाचे विषय आहेत, म्हणजे माझ्या बोलण्यात कधीतरी असं येत असेल सगळ्यात महत्त्वाचं, पण हे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक मुद्द्याला लागू आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. तुम्हाला रिसर्च प्रपोजल बनवताना काहीतरी वाचन करावं लागतं आणि काहीतरी, म्हणजे आता ई पुस्तकं आहेत हरकत नाही, ई जर्नल आहेत हरकत नाही, पण तुम्ही पुस्तकं, जर्नल, मी वर्तमानपत्र म्हणणार नाही, म्हणजे वर्तमानपत्र वाचू नये असं नाही, पण वर्तमानपत्रापेक्षा जे रेफरन्स मटेरियल आहे किंवा जे मॅगझिन्स आहेत, स्टँडर्ड मॅगझिन आहेत, त्याचं वाचन आणि स्टँडर्ड रेफरी पुस्तकातलं वाचन असं करून आपण जर एक रिव्ह्यू ऑफ लिटरेचर 3 पानी 2 पानी तयार केला तर यू इम्प्रेस्ड इन अ वे
टू द इंटरव्ह्यू कमिटी. आणि त्यामुळं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस, मेथोडॉलॉजी, इंट्रोडक्शन, रिसर्च गॅप असे वेगवेगळे मुद्द्याच्या आधारावर तुम्ही एक प्रभावी पद्धतीने रिसर्च प्रपोजल तयार करणे आणि त्याची मांडणी करणे, हे एकदा झालं की मग तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये 30% यशस्वीपणे पास होऊ शकता आणि तुमची सिलेक्शन होण्याची शक्यता दाट असते. तर तुम्ही जे आता इंटरव्ह्यूसाठी पूर्वतयारी जी लागते त्याचं जे आत्ताच ओरिएंटेशन केलं, तर त्यामध्ये मला 3 पॉईंट्स पुन्हा एकदा सांगावेसे वाटतात की स्पेसिफिक सब्जेक्ट नॉलेज, त्यात सखोल ज्ञान असणं. दुसरं आहे करंट अफेअर्स, त्या सब्जेक्टमध्ये सध्या काय अपडेट्स आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचा जो रिसर्च प्रपोजल आहे तो कसा लिहिता. म्हणजे मला एक वाटते ती 6 महिने ते 1 वर्ष याच्या पाठीमागे काम केल्याशिवाय मला असं वाटतं की याच्यामध्ये सक्सेस मिळवणं हे फारच कठीण आहे. आणि छोट्यातली छोटी गोष्ट जेव्हा तुम्ही रिसर्च प्रपोजलमध्ये लिहिता, एक कीवर्ड जरी लिहिता तरी त्याचा फार मोठा अर्थ असतो. आणि हे समजणं विद्यार्थ्यांना हे फार महत्त्वाचं आहे. फार सुंदर माहिती सर. म्हणजे रिसर्च प्रपोजलचा तुम्ही पूर्ण फॉर्मॅट सांगितलात आणि कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या, कुठल्या कन्सिडर करायच्या, त्या पण तुम्ही अतिशय पद्धतशीरपणे सांगितल्यात. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की पुणे युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे किती सुपरवायझर किंवा गाईड हे अलॉट केले जातात, ते कधी केले जातात, की विद्यार्थ्याने स्वतःहून त्यांचं सिलेक्शन झाल्यावर त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असतं. त्याबद्दल थोडंसं. नक्की. थोडंसं हा एक गोंधळाचा म्हणणार नाही, पण एक थोडी कन्फ्युजन विद्यार्थ्यामध्ये असते किंवा एक उत्सुकता पण असते की मला कोण गाईड मिळेल आणि मला गाईड कशा पद्धतीने अलॉट होतात. तर त्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगतो. मुळामध्ये उलट्या बाजूने गाईड शिप मिळणं हा सुद्धा एक प्रत्येक प्राध्यापकाच्या दृष्टीने फार आनंदाचा आणि अभिमानाचा विषय असतो. कारण गाईडशिप मिळवण्यासाठी सुद्धा काही क्रायटेरिया आहेत, पण ते आत्ता क्रायटेरिया आपण त्याच्यावर चर्चा करायला नको. पण असं गृहीत धरूया की प्राध्यापकाला गाईडशिप मिळाली. स्वाभाविकपणे गाईडशिप मिळण्यासाठी तो स्वतः PhD पाहिजे, त्याचं संशोधनामधलं काम पाहिजे वगैरे वगैरे. तर आता त्याला गाईडशिप मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारचे प्राध्यापक असतात. एक असिस्टंट प्रोफेसर, एक असोसिएट प्रोफेसर आणि एक प्रोफेसर. हे मी तांत्रिक डिटेल ह्यासाठी सांगतो कारण त्याच्यावर सुद्धा ह्या PhDच्या जागांची उपलब्धता अवलंबून आहे. असिस्टंट प्रोफेसर असेल आणि त्याला जर गाईडशिप मिळाली किंवा तो PhDचा मार्गदर्शक जर झाला तर त्याला 4 विद्यार्थी घेता येतात. असोसिएट प्रोफेसर सहयोगी प्राध्यापक आहे आणि त्याला गाईडशिप मिळाली तर त्याला 6 विद्यार्थी घेता येतात. आणि तो प्राध्यापक आहे ज्याला आपण प्रोफेसर म्हणतो, स्केल 14चा प्रोफेसर असं आम्ही त्याला म्हणतो, तो प्रोफेसर आहे, प्राध्यापक आहे, तर त्याला 8 विद्यार्थी घेता येतात. त्यामुळं असिस्टंट प्रोफेसर 4, असोसिएट प्रोफेसर 6 आणि प्रोफेसर 8 अशा ह्या जागांचं विभाजन असतं. आता ह्याच्यामध्ये असं आहे की विद्यार्थी, मगाशी मी म्हटलं तसं, विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करतो, पेट परीक्षा पास होतो, इंटरव्ह्यू देतो, इंटरव्ह्यूमधनं तो यशस्वी होतो. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणि त्या रिसर्च सेंटरच्या वेबसाईटवर लावली जाते आणि मग त्याची गाईड सिलेक्शनची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे मला एक इथं नमूद करायचं आहे की इंटरव्ह्यूच्या आधी आपल्या हा एक मोठा गैरसमज पसरवला गेलेला आहे की आपण इंटरव्ह्यूच्या आधीच एखाद्या गाईडला भेटायचं, एखाद्या गाईडला विचारायचं की मला तुमच्या अंडर PhD करायची आहे, मला तुमच्या अंडर जागा दिसत आहेत, कारण वेबसाईटवर जागा असतात. आणि प्राध्यापकाला त्या गाईडनं आपण भेटतो आणि सांगतो की तुमच्या इथं मला एक ओपनची, एक रिझर्वची, कारण त्याच्यामध्ये सुद्धा 4 जागा असतील तर 2 ओपन 2 रिझर्व, 6 असतील तर 3 ओपन 3 रिझर्व, असं ते रिझर्वेशन आहे, ते स्वाभाविक आहे. त्यामुळं आधी कुठल्याही विद्यार्थ्याने, माझी सर्वांना ह्या माध्यमातून विनंती आहे की कुठल्याही विद्यार्थ्याने आधी गाईडला भेटू नये ह्यासाठी की उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या गाईडला भेटलात आणि त्या गाईडने असं सांगितलं की हो मी तुला घ्यायला तयार आहे किंवा मी तुला मार्गदर्शन करायला तयार आहे, तर त्या विद्यार्थ्याला बिचारायला बरं वाटतं की ह्या गाईडने मला हो म्हणलं आणि आता माझं सिलेक्शन होणार. पण आपल्या माहितीकरता सांगतो, तो जो गाईड आहे, तो जो मार्गदर्शक आहे, तो इंटरव्ह्यू समितीचा सदस्य पण नसतो आणि त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये आपण सिलेक्ट होणार का नाही ह्याच्यावर तुम्हाला गाईड अलॉट करायचा विषय अवलंबून असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आधी विद्यार्थी भेटतात गाईडना, गाईड म्हणतात हो मी तुला घेतो, काही काळजी नाही, आणि इकडं तर त्याचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाही. मग तो असं म्हणतो की अरे इंटरव्ह्यूमध्ये तुझं सिलेक्शन झालं नाही तर मी तुला घेतलं असतं. त्यामुळं असा गोंधळ न होण्यासाठी आधी आपण कोणाला भेटायचं कारण नाही. उदाहरणार्थ आपलं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर
त्या रिसर्च सेंटरची जबाबदारी असते की तुम्हाला गाईड अलॉट करायचे आणि जेवढे गाईडची संख्या आणि त्यांच्याकडं असलेल्या जागांची संख्या असते तेवढ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या रिसर्च सेंटरमध्ये होत असतं. एक उदाहरण आपल्याला घेतो म्हणजे नीट समजेल मला काय म्हणायचं आहे ते. उदाहरणार्थ BMCC रिसर्च सेंटरमध्ये ह्यावेळी 15 जागा आहेत. याचा अर्थ आमच्याकडचे उपलब्ध गाईड आणि त्यांच्याकडची असलेली संख्या अशी 15 आहे. मग आमच्याकडे जेव्हा इंटरव्ह्यू होतील त्यावेळी इंटरव्ह्यू झाल्यानंतर 15 कॅन्डिडेटच सिलेक्ट आमच्याकडे होतील. असं होत नाही की 15 जागा आहेत आणि 50 जणांचं सिलेक्शन झालं. कारण एकदा का तुमचं इंटरव्ह्यूमधनं सिलेक्शन झालं की गाईड देण्याची जबाबदारी विद्यापीठाची पर्यायाने त्या रिसर्च सेंटरची असते. त्यामुळं सिलेक्शन झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड मिळतो. फक्त आपल्या ऑप्शननुसार आपण आधी ज्यांना भेटलेलो आहे तेच गाईड आपल्याला मिळतील असा काही भरोसा सांगता येत नाही, किंबहुना असं होतच नाही. आणि त्यामुळं कोणी आधी गाईडला भेटू नये, कोणी गाईडनी सांगू पण नाही की अरे हा मी तुला घेणार आहे, कारण तो गाईड आणि ते सिलेक्शन ह्याचा तसा संबंध काही नाही, मी आत्ता आपल्याला सांगितलं. आणि त्यामुळं गाईड सिलेक्शन हे त्या अवेलेबिलिटी ऑफ द पोस्ट, अवेलेबिलिटी ऑफ द व्हेकन्सी याच्यावर अवलंबून असतं. आणि त्यामुळं मात्र एक नक्की आहे, परत मी ते वाक्य उद्धृत करतो, अंडरलाईन करतो, की तुम्ही शॉर्टलिस्ट झालात, तुमचं सिलेक्शन झालं की रिसर्च सुपरवायझर ज्याला आपण गाईड म्हणतो ही देण्याची जबाबदारी त्या रिसर्च सेंटरची आहे. आणि रिसर्च सेंटर ते देतं. त्याचं कारण जेवढे संख्या आहेत वेकन्सी तेवढंच सिलेक्शन होत असल्यामुळं अलॉटमेंट ऑफ गाईड हा काही प्रॉब्लेम येत नाही. फारच छान इन्फॉर्मेशन. मला असं वाटते की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम होता की कुठे धावाधाव करायची, कुठल्या गाईडला भेटायचं, तर तो आता दूर झाला नक्कीच. आणि आता त्यांनी रिलॅक्स राहायला हरकत नाही आणि शांतपणे आपल्या गोष्टींकडे फोकस करायला ते आता मोकळे आहेत. तर पुढचा प्रश्न असा आहे की साधारण किती काळ लागतो म्हणजे ॲडमिशन घेतल्यापासून PhD कम्प्लीट होईपर्यंत, एक मिनिमम, एक मॅक्झिमम आणि ओव्हरऑल? UGCच्या कारण हे आपल्याला माहिती आहे की PhD डिग्री ही काही रिसर्च सेंटर किंवा युनिव्हर्सिटी यांच्या मताप्रमाणे चालत नाही. UGCच्या रेग्युलेशनप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात किंवा गोष्टी होत असतात. त्यामुळे UGCचा नियम असा आहे की तुम्ही PhDला रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 वर्ष तुम्हाला किमान त्यामध्ये काम करावं लागतं, संशोधनाचं काम. त्यामुळं मिनिमम पिरियड ऑफ रिसर्च इज 3 years अँड मॅक्झिमम पिरियड ऑफ रिसर्च इज 6 years. त्यामुळं 6 वर्षामध्ये तुम्हाला तुमची PhD डिक्लेअर व्हायला पाहिजे किंवा PhD मिळते. काही वेळा असं होतं, पण दुर्दैवाने 6 वर्षामध्ये त्याचं काम होत नाही, दुर्लक्ष होतं म्हणा किंवा कामाची व्याप्ती वाढत जाते म्हणा, काही कारणं असतील. मग त्याला पुढील अजून 1 वर्ष एक्सटेन्शन मिळतं. त्यामुळं असं 7 वर्षामध्ये त्याला PhD करण्याची संधी असते किंवा PhD करण्याची त्याला एक पिरियड लिमिट उपलब्ध असतो. त्यामुळं मगाचा जो आपला प्रश्न होता तो मिनिमम 3 वर्ष, 3 वर्षाच्या आतमध्ये त्याला PhDची डिग्री मिळत नाही किंवा त्याला PhD मिळवता येत नाही आणि मॅक्झिमम 6 वर्ष. तर मग 6 किंवा 7 वर्षाच्या पण पुढे जर झाली नाही तर मग काय प्रोसेस? समजा असं झालेलं आहे, म्हणजे आमच्याकडची सुद्धा काही अशी उदाहरणं आहेत. कारण मग अशी मी म्हटलं तसं PhD ही तशी प्रायोरिटीची डिग्री आहे. प्रायोरिटी आपण दिली तरच ती होती, प्रायोरिटी नाही मिळाली त्याला तर ते होत नाही. काही जणांचं 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष असं सुद्धा पिरियड लांबू शकतो. पण 7 वर्ष झाल्यानंतर मात्र विद्यापीठाच्या कमिटीवर, विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर ते अवलंबून आहे की आपल्याला खरंच म्हणजे आपलं काय कारण आहे 7 वर्षामध्ये न होण्याचं. ते जर आपण कन्व्हिन्स करू शकलो की हां खरंच 7 वर्षामध्ये माझी PhD झाली नाही, त्याला कारणही आहेत. अन्यथा असं होतं की मी रजिस्ट्रेशन केलं आणि काहीच काम केलं नाही तर मात्र आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं हे नक्की आहे. पण असं झालं की मी काम करतो आहे पण काही कारणाने माझं राहून गेलं आणि ते कमिटीला जर ते कन्व्हिन्स झालं, मग त्याच्यामध्ये गाईडचा रिपोर्ट द्यावा लागतो, त्याच्यामध्ये रेफरीचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये आपल्या रिसर्च सेंटरचा रिपोर्ट द्यावा लागतो आणि मग त्याच्या आधारावर विद्यापीठाची जी कमिटी आहे ते निर्णय घेते की तुम्हाला अजून त्याच्यामध्ये एक्सटेन्शन देता येईल का. मात्र अर्थात त्याला स्वाभाविकपणे ज्याला फी म्हणतो आपण ती फी घेतली जाते, पण फी घेऊन सुद्धा अजून सुद्धा 2 वर्ष मिळण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळं खरं तर मला हा प्रश्न आपला स्वाभाविक आहे की 6 वर्ष 7 वर्ष मग अजून लांबलं तर काय. पण शक्यतो 5 वर्षामध्ये व्यवस्थित जर आपण काम केलं, अगदी 3 पण नाही 4 पण नाही पण 5 वर्षामध्ये अतिशय त्यातल्या त्यात गुणवत्तापूर्ण PhDचं काम होऊ शकतं. त्यामुळं 3 ते 6 याच्यामध्ये साधारण मध्यमार्ग आपण काढला तर 4.5-5 वर्षामध्ये PhD पूर्ण केली तर त्या विषयाला
आपल्याला पण न्याय मिळतो. अन्यथा आपण उदाहरणार्थ विषय सिलेक्ट केला 2024 साली आणि 2024 साली सिलेक्ट केलेल्या विषयाची डिग्री आपल्याला 2031 साली मिळाली, तर त्या 31 सालामध्ये 2024च्या विषयाचं रिलेव्हन्स राहतच नाही. आणि म्हणून विषयाचं रिलेव्हन्स राहण्यासाठी तरी आपण 3 ते 4 वर्षामध्ये आपण निवडलेल्या विषयावर PhD मिळवावी अशी एक स्वाभाविक अपेक्षा असते. फारच छान. म्हणजे मला वाटतं हे केस टू केस डिफर करतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते प्रेझेंट करायला लागते केस, की जस्टिफिकेशन एक द्यावं लागतं की काय इतका वेळ लागतो. तर पुढचा एक प्रश्न असा आहे आणि फार महत्त्वाचा आहे की PhDची जर्नी एकदा सुरू झाली, प्रवास सुरू झाला की सगळ्यात मोठी गोष्ट असते तो म्हणजे कोर्सवर्क कंप्लीट करणं आणि त्याचं एक वेगळं इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स आहे. तर त्याबद्दल तुमचं मत? नक्की अगदी. म्हणजे सगळ्यात PhDच्या प्रवासामधला जसं मगाशी मी इंटरव्ह्यू, रिसर्च प्रपोजल याबद्दल सांगितलं, तसं पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे कोर्सवर्क, PhDचा कोर्सवर्क. अगदी टेक्निकली आपण बघायचं झालं तर 300 तासांचा कोर्सवर्क आपला पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये 180 तास आणि 120 तास असं त्याचं विभाजन आहे. 180 टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन, म्हणजे टीचिंग व्हायला पाहिजे, ज्याला शिकणं म्हणतो आपण. म्हणजे क्लासरूम टीचिंग आहे, फील्ड वर्क आहे, कॉम्प्युटर लॅब आहे, असं टीचिंग व्हायला पाहिजे. आणि 120 इव्हॅल्युएशन, असं 300 तासांचं रिसर्च मेथॉडॉलॉजीचा कोर्सवर्क आपला पूर्ण व्हायला पाहिजे. नंबर 1. अनेक वेळा असं होतं, म्हणजे कोर्सवर्कच्या बाबतीमध्ये माझी एक सर्व PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने विनंती आहे, सूचना आहे, आग्रह आहे क्वालिटी सुधारण्यासाठी, की आपलं सिलेक्शन झालं असं गृहीत धरा आणि आपण रजिस्टर्ड झालं, आपण इलिजिबल झालात, इलिजिबिलिटी आपली पूर्ण झाली, आपल्याला PRN नंबर मिळाला आणि आपण आता आपल्या कामाला सुरुवात केली. समजा आपलं जानेवारीमध्ये सिलेक्शन झालं किंवा फेब्रुवारीमध्ये सिलेक्शन झालं, तर सिलेक्शन झाल्यानंतर तातडीने आपण जितक्या लवकरात लवकर आपल्याला हा कोर्सवर्क पूर्ण करता येईल तितका पूर्ण करावा. अन्यथा असं होतं की PhDला सुरुवात होते, 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 2.5 वर्ष जातात आणि आपलं एकीकडं काम चालू राहतं, त्या गतीने चालू राहतं आणि कोर्सवर्क मात्र दुर्लक्षित राहतो. एक स्वाभाविकपणे भाग आहे की मी आज नोंदणी केली आणि 2 वर्षानंतर जर कोर्सवर्क तयार केला, कोर्सवर्क पूर्ण केला, तर त्या कोर्सवर्कला काही अर्थ राहत नाही. त्याचं कारण कोर्सवर्कमध्ये A to Z शिकवलं जातं. उदाहरणार्थ जसं मगाशी मी सांगितलं की रिसर्च प्रपोजल तयार कसा करायचा इथपासून आपल्या थिसिसचं कन्क्ल्युजन कसं लिहायचं हे आपल्याला शिकवलं जातं. जाता जाता मला एक आपल्याला नक्की इथं सांगायला आवडेल किंवा सांगायचं आहे, विशेषतः या कोर्सवर्कच्या माध्यमातून सध्या काय झालेलं आहे, सध्या म्हणजे हे दुर्दैव आहे, वास्तव आहे, आपण त्याच्यामध्ये कानाडोळा करता कामा नये. आता सध्या पेड हायपोथेसिस टेस्ट करून देणाऱ्या एजन्स्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. माझी अतिशय नम्रतापूर्वक विनंती आहे, सूचना आहे, आग्रह आहे सर्व विद्यार्थ्यांना की आपण हा 300 तासांचा कोर्सवर्क जर मनापासून केलात, योग्य वेळी केलात, सुरुवातीलाच केलात, तर आपल्याला कुठल्याही अशा एजन्सीकडं, एक्सपर्ट माणसाकडं जावं लागणार नाही. अनेक जण आपल्याला सांगतील की तुमचा हायपोथेसिस मी टेस्ट करून देतो. कारण पुढचा जो प्रश्न आपला असू शकतो की त्याच्याच अनुषंगाने माझं उत्तर आहे की आता SPSSच्या द्वारे तुम्हाला रिसर्चमध्ये काम करता येतं. SPSS याचा अर्थ स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स. आपला सोशल सायन्स आहे, मगाशी मी सांगितलं कॉमर्स हा सोशल सायन्सचा भाग आहे आणि त्याकरता स्टॅटिस्टिकल काही टूल्स तुम्ही वापरता. तर ह्या SPSSच्या द्वारे आपलं हायपोथेसिस टेस्ट करून देणाऱ्या बाजारामध्ये अनेक संस्था, अनेक व्यक्ती उपलब्ध आहेत. साधारण खरं तर ही रक्कम मी प्रूव्ह नाही करू शकणार, पण साधारण ही 10,000पासून 1.5 ते 2 लाखापर्यंत ही रक्कम चार्ज केली जाते. माझी सर्व रिसर्च स्कॉलर्सना विनंती आहे की हा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा कोर्सवर्क, ज्याला साधारण फी 8 ते 10,000 आहे, याच्याहून फार नाही, असा कोर्सवर्क जर तुम्ही मनापासून केलात तर कुठल्याही अशा एजन्सीकडे न जाता सुद्धा तुम्ही स्वतः आपण कॉम्प्युटरच्या बरोबर स्टॅटिस्टिकल पॅकेजच्या माध्यमातून स्वतः शिकून
हायपोथिसिस टेस्ट करू शकता. अन्यथा PhDच्या थिसिसमधली साधारण 35 ते 40 पानं की ज्याला आम्ही टेस्टिंग ऑफ हायपोथिसिसची महत्त्वाची पानं असतात, ती पानं रेडीमेड, मी खरं तर हे माझं विधान सर्वांना लागू नाही, माझं हे विधान सर्वांना आहे असं कोणी समज करून घेऊ नका कृपया, पण बाजारामध्ये सध्या अशी जी व्यवस्था उपलब्ध आहे, सोफिस्टिकेटेड ज्याला आपण एक मार्केटिंग चालू आहे की तुम्ही हायपोथिसिस आमच्याकडे आणा, आम्ही ते टेस्ट करून देतो, तो पण विद्यार्थी त्याच्यामध्ये टेस्टिंगला मग देतो, मग त्याच्यामध्ये जे काही टी टेस्ट, झेड टेस्ट अशा सगळ्या टेस्ट असतात त्या सगळ्या, माझं विनंती एवढी आहे, माझा मुद्दा एवढाच आहे, ह्या सगळ्या टेस्ट आम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्सवर्कमध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. तर हे आपण शिकून आपण हायपोथिसिस टेस्टिंग आणि फुलफिलमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह करावं. कारण आता रिसर्चची जी संख्या वाढते आहे ना, तशी ह्या SPSSच्या एक्सपर्टची सुद्धा संख्या वाढते आहे. त्यांचा बिचाऱ्यांचा व्यवसाय, मी त्यांना त्यांच्या व्यवसायावर पोटावर पाय देत नाही, पण हे असं विद्यार्थ्यांनी करू नये. त्याचं कारण थिसिसमधलं प्रत्येक पान 300, 250, 200, 250 पानं ही आपण लिहावीत अशी एक आयडियल अपेक्षा आहे. आणि हे SPSSचं मी फॅड अजिबात म्हणणार नाही. SPSS इज अ व्हेरी सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे, मी त्याच्याबद्दल माझा विरोध नाही, पण हे आत्ता आलेलं आहे. याचं उदाहरणार्थ 2010-2005 पूर्वीच्या PhDचे थिसिस SPSS शिवाय सुद्धा चांगल्या पद्धतीने हायपोथिसिस टेस्ट होत होते. त्यामुळं SPSSचा जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर ह्या रिसर्च मेथोडॉलॉजी कोर्सवर्क, तुमचा जो प्रश्न होता म्हणून मी थोडंसं त्याला एक लांबवलेलं आहे, या कोर्सवर्कमध्ये शिकवलं जातं, ते आपण शिकावं. म्हणजे मग आपल्याला कुठल्याही अशा पेड एजन्सीची, व्यक्तींची गरज भासणार नाही आणि आपण स्वतःहून ते हायपोथिसिस टेस्ट करू शकू. आणि स्वतःहून टेस्ट केलेल्या हायपोथिसिसचा जो एक आनंद आहे तो वेगळा आहे, जेणेकरून पेड हायपोथिसिस टेस्टिंग करणाऱ्या एजन्सीपेक्षा. PhD इट्स लाईक असं म्हणतात की इट्स युअर बेबी, तर त्याच्यामुळे जितकं काम आपण स्वतः करतो त्याच्यामध्ये समाधान जे आहे ते वेगळं मिळतं. पण सर, इथे मला एक प्रश्न पडलाय की कोर्सवर्कचं इतकं महत्त्व आहे, पण आम्ही एक सर्वे केला होता, PhDचे विद्यार्थी जे आता PhD करतात आहे, तर त्यांची एक अशी तक्रार आहे की ॲडमिशन मिळाल्यावरती जे विद्यापीठातर्फे कोर्सवर्क आयोजित केले जातात, कधी कधी ते 1.5, 2 वर्षानंतर आयोजित केले जातात. तर मला असं वाटतं की रिसर्च प्रपोजल जर इतक्या लवकर टेस्ट केलं जातं ॲडमिशनच्या वेळी, तर कोर्सवर्क हे आधीच का ग्राह्य धरलं जात नाही? खरंय, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं तर मी माझं व्यक्तिगत त्याच्यातलं उत्तर असं राहील की म्हणजे ज्यांना PhD करायची इच्छा आहे त्यांनी आधी कोर्सवर्क केला पाहिजे, मगच त्यांना चांगलं रिसर्च प्रपोजल तयार करता येईल. पण समजा रिसर्च प्रपोजल आपण तयार केलं, कारण ती टेस्टच आहे, तो इंटरव्ह्यूज आहे, त्यामुळे रिसर्च प्रपोजल आपलं तयार झालं, म्हणून मी मगाशी म्हटलं तसं रिसर्च प्रपोजल तयार झालं, इंटरव्ह्यूमध्ये पासआउट झाला की खरं तर लगेच कोर्सवर्क पूर्ण व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणता तो प्रश्न अगदी बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांना भेडसावतो आहे की कोर्सवर्कच आयोजित होत नाहीत, रिसर्च सेंटरच्या द्वारे होत नाहीत, विद्यापीठाच्या द्वारे होत नाहीत. पण मी आपल्याला अभिमानाने म्हणण्यापेक्षा एक अनुभवाच्या आधारावर सांगेन की गेल्या 6 महिन्यामध्ये ही परिस्थिती विशेषतः पुणे विद्यापीठामध्ये तरी बदललेली आहे की जवळजवळ प्रत्येक रिसर्च सेंटर, मी अगदी सगळे म्हणणार नाही, पण बहुतेक रिसर्च सेंटरमध्ये हा कोर्सवर्क आता सुरू आहे. आणि तुम्ही कुठल्याही रिसर्च सेंटर, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही BMCC रिसर्च सेंटरमध्ये प्रवेश घेतलात तर BMCC रिसर्च सेंटरद्वारे घेतल्या जाणाऱ्या कोर्सवर्कमध्येच तुम्ही प्रवेश घेतला पाहिजे असं काही नाही. उदाहरणार्थ आमच्या शेजारी MMCC कॉलेज आहे किंवा आमच्या इथं गरवारे कॉलेज आहे, तर ह्यांनी कोर्सवर्क आयोजित केला किंवा पुणे विद्यापीठामध्ये कोर्सवर्क आयोजित आहे, तिथं सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्यामुळे जिथं जिथं पुणे विद्यापीठा अंतर्गत रिसर्च सेंटर्स आहेत अशा कुठल्याही रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही कोर्सवर्क पूर्ण करू शकता. फक्त परत मगाशी मी जसं एक थोडं व्यथित होऊन जे मुद्दा मांडला तो, आता ऑनलाईन रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्सवर्क आणि ऑफलाईन रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्सवर्क आता एक ब्लेंडेड मोड, असा एक कोरोना इफेक्ट ज्याला आहे ना, कोरोनानंतर एक समाजाचं एक चित्र अनेक ठिकाणी बदललं, हायब्रिड मोड, तसा हा हायब्रिड मोड आता आलेला आहे. तरी देखील हरकत नाही, हायब्रिड मोड सुद्धा जर आपण मनापासून केला तरी तो देखील एक पूर्ण होईल. पण हा कोर्सवर्क पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना जी एक
प्रश्न येतो किंवा जी एक अडचण येते ती अडचण आता थोडीशी दूर होते आहे. अर्थात म्हणजे आपण ज्याला म्हणतो आखूड शिंगी बहुदुधी असं विद्यार्थ्याला हवं असतं. मला जेव्हा वेळ आहे त्यावेळेस कोर्सवर्क मी पूर्ण करेन असं होणार नाही. ज्यावेळेस कोर्सवर्क असेल त्यावेळेस तुम्हाला तो करावा लागेल. मग विद्यार्थी म्हणतात सर फक्त शनिवार रविवार आयोजित व्हावा, संध्याकाळचा आयोजित व्हावा, ऑनलाईन आयोजित व्हावा. ही काही फॉर्मॅलिटी नाही, ही काही कंप्लायन्स नाही, हा काही एक केवळ टिकमार्क ॲक्टिव्हिटी नाही. आपल्याला नीट शिकायचं जर असेल तर मला असं वाटतं ऑफलाईन ऑनलाईन काही असेल पण ते व्यवस्थित आपण ते कंटेंट वाईज जर कोर्सवर्क पूर्ण केला तर आपल्याला खऱ्या पद्धतीची क्वालिटी आपल्या रिसर्चमधली वाढायला मदत होते. फारच सुंदर उत्तर सर. तर पुढचा प्रश्न मला लिटरेचर रिव्ह्यूबद्दल तुम्हाला विचारायचा आहे की कुठल्याही थिसिससाठी साधारणप्रमाणे किती लिटरेचर रिव्ह्यू हे झाले पाहिजेत? रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा एक साधारण दुसरा किंवा तिसरा चॅप्टर असतो. आपण जे रिसर्च डिझाईन जेव्हा असतं ना तेव्हा हा दुसरा किंवा तिसरा चॅप्टर असतो. आणि स्वाभाविकपणे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे हा पूर्णतः सेकंडरी डेटावर अवलंबून आहे. एक मला ह्या पु ल देशपांड्यांच्या त्या खोगीर भरती असा एक तो शब्द आहे तो मला इथं आवडतो की बरेच रिसर्च मी टीका करत नाही, माझं कृपा करून कोणी हे नकारात्मक किंवा काही वेगळ्या अर्थाचं बोलणं कोणी घेऊ नये. पण अनेक वेळा असं होतं की कारण नसताना अनावश्यक असलेलं मटेरियल की आपल्या विषयाशी संबंधित नाही तरी देखील आपण ते त्याच्यामध्ये घेतो, असं घेऊ नये. नंबर 1. आणि नंबर 2 म्हणजे भाई फार आयडियल आहे. माझ्याही थिसिसमध्ये असं मी करू शकलो का हा एक प्रश्न आहे. कारण मी जेव्हा सांगतो त्यावेळेस लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं असू नये ही माझी भूमिका असते. पण एक उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये असं सांगतात की एकतरी ओवी अनुभवावी. याचा अर्थ काय आहे की 18 अध्यायामधली आपण कुठलीही एक ओवी जर बाजूला काढली तर त्या ओवीच्या पूर्वी आणि ओवीच्या नंतर काय आहे हे तज्ज्ञ व्यवस्थितरित्या सांगू शकतात. म्हणून असं म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी. तसं आपलं हे जे रिसर्च मेथोडॉलॉजीमधलं हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आहे साधारण 30 पानाचं. ह्याला पानाची मर्यादा नाही पण साधारण 30 पानं असं जर आपण गृहीत धरलं तर ह्या 30 पानामधली प्रत्येक ओळ, प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक पान हे आपल्या ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिसशी रिलेटेड असलं पाहिजे. हा पहिला क्रायटेरिया आहे. नाहीतर अनेक वेळा असं होतं आपल्या उदाहरणार्थ मी काय मार्केटिंगवर PhD करतोय तर मार्केटिंग हा शब्द दिसला की ते आपण कट अँड पेस्ट करतो. त्यामुळे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर इज नॉट अ कट पेस्ट प्रोसेस. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ही 2 पद्धतीने करावी लागते. नंबर 1 आपण जे वाचतो मग मॅगझिन असेल, पुस्तक असेल, ई रिसोर्स असेल, कुठलाही असेल ते आपल्या ऑब्जेक्टिव्हशी कसं संबंधित आहे किंवा आपल्या हायपोथेसिसशी कसं संबंधित आहे हे तुम्ही तिथं तुमच्या भाषेमध्ये तिथं शेवटी लिहायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला प्लॅगॅरिझम टेस्ट असा एक महत्त्वाचा विषय असतो की प्लॅगॅरिझम चेक करावा लागतो की मी कॉपी माझा थिसिस कॉपी केलेला नाही ना. काही मर्यादेच्या पलीकडं अप टू 10% प्लॅगॅरिझम अलाउड आहे पण 10% पुढं प्लॅगॅरिझम अलाउड नाही. त्यामुळं आपण हे जे कारण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे आपण कुठल्या तरी संदर्भ ग्रंथातच घेतो, त्याला मी कॉपी म्हणणार नाही. पण ते जसंच्या तसं घेत असताना त्याचा माझ्या विषयाशी, माझ्या ऑब्जेक्टिव्हशी आणि माझ्या गृहीतकाशी, हायपोथेसिसशी काय संबंध आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं. नंबर 1. आणि नंबर 2 पानाच्या शेवटी तुम्ही ज्या पुस्तकातून ज्या मॅगझिनमधनं घेतलेलं आहे त्याची फुटनोट, त्याची तळतीप द्यावी लागते. हे जर तुम्ही दिलं तर मग त्या प्लॅगॅरिझम टेस्टमध्ये ते येत नाही. अन्यथा ते कॉपी म्हणून गृहीत धरलं जातं. म्हणून माझी विनंती अशी राहील की कट अँड पेस्ट असं न करता ते कट करावं, ते वाचावं. हे काय आपल्या मनातलं नाही. डेफिनेशन तुम्ही बदलू शकत नाही, कुठल्या लेखकाचं मत तुम्ही बदलू शकत नाही. ते मत आहे, ती डेफिनेशन आहे, ती जशीच्या तशीच ठेवायची. चॅप्टर नंबर 2 हा चॅप्टर नंबर 3शी, चॅप्टर नंबर 3 चॅप्टर नंबर 4शी, 4, 5, 5, 6 साधारण 6 चॅप्टर असतात असं आपण गृहीत धरू. मग बॅकवर्ड लिंकेजमध्ये 6, 5, 4, 3, 2, 1 असं हे जे लिंकेज आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि वाईसवा वर्षामध्ये 6वा 5व्याशी, 5वा 4थ्याशी, 4था 3ऱ्याशी, 3रा 2ऱ्याशी, 2रा 1ल्याशी. थोडक्यात प्रत्येक पान, प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक ओळ ही पुढच्याशी आणि मागच्याशी रेलेव्हंट असेल तर मगाशी मी जसं म्हणलं एकतरी ओवी अनुभवावी. म्हणजे मग प्रत्येक पानाचा, प्रत्येक पॅरेग्राफचा, प्रत्येक चॅप्टरचा त्याच्यामध्ये काहीतरी अर्थबोध होईल. आणि म्हणून रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ही खोगीर भरती नाही. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा आपल्या एक थिसिसमधला सेकंडरी डेटा ॲनालिसिस
ॲनालिसिस असा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जितकं प्रगल्भ आणि जितकं जास्त वाचन आपलं होईल तितका रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा आपला एक क्वालिटी ओरिएंटेड होईल. हा साधारण मगाशी मी म्हटलं तसं दुसरा किंवा तिसरा चॅप्टर असतो आणि हा चॅप्टर 30 पानामध्ये साधारण पूर्ण केला तरी देखील एक गुणवत्तापूर्ण संशोधन आपलं होईल असं त्याच्यामधला एक अर्थध्वनीत होतो. धन्यवाद. फारच सुंदर माहिती सर रिव्ह्यू ऑफ लिटरेचरबद्दल. तर पुढचा प्रश्न सर असा विचारायचा होता की ज्या सेंटरमध्ये मुलांनी ॲडमिशन घेतलं आहे तर तुम्ही मगाशी म्हणालात की SPSS सारखे जे पॅकेजेस आहेत आणि बरेच आता एक्सपर्ट असे तयार होतात आहेत आणि भरपूर ते चार्ज करतात आहेत, तर त्यासाठी कॉलेजेस कोणत्या प्रकारचं असिस्टन्स किंवा रिसोर्सेस प्रोव्हाइड करतात का? नक्की. याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं खरं तर हा 300 तासाचा कोर्सवर्क सुद्धा पुरेसा आहे. आपण मनापासून हा कोर्सवर्क केला किंवा त्याचा पूर्ण केला तर आपल्याला अशा एक्सपर्टची गरज भासणार नाही. नंबर 1. ह्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक रिसर्च सेंटर, मला तर आमच्या रिसर्च सेंटरचा अभिमानच आहे की आमच्या रिसर्च सेंटरमध्ये चांगली लायब्ररी आहे, चांगल्या फॅसिलिटी आहेत, कॉम्प्युटर लॅब आहे, वेगळी जागा उपलब्ध आहे. आपल्याला वेळ आहे, आपल्याला शक्य आहे, आपण रिसर्च सेंटरमध्ये या, लायब्ररीमध्ये बसा. सेकंडरी डेटा ॲनालिसिससाठी, प्रायमरी डेटा ॲनालिसिससाठी आपल्याला तिथं जागा उपलब्ध आहे, एक्सपर्टाईज उपलब्ध आहेत. कारण अनेक वेळा प्रश्न असा येतो की एक्सपर्ट कोणाला भेटायचं आणि कोणाला विचारायचं. कारण प्रत्येक रिसर्च सेंटरमध्ये आहे, जसं आमच्याकडं पण आहे तसं अन्य ठिकाणी आहे. प्रत्येक रिसर्च सेंटरमध्ये काही असे रिसर्च एक्सपर्ट्स आहेत. उदाहरणार्थ बँकिंगमध्ये मी रिसर्च करतो आहे किंवा अकाउंटन्सीमध्ये रिसर्च करतो आहे किंवा कॉस्टिंगमध्ये रिसर्च करतो आहे, तर कोणाला जाऊन भेटायचं, शेअरिंग कोणाला करायचे अनुभव, तर त्या रिसर्च सेंटरमध्ये असे एक्सपर्ट्सची नावं आहेत किंवा असे एक्सपर्ट लोक आहेत, त्यांना आपण जाऊन भेटावं. म्हणजे आपले गाईड तर आहेतच, गाईडना तर आपण भेटणं आवश्यकच आहे. साधारण महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा ते गाईड आणि आपल्या रिसर्च स्कॉलर्सवर ते अवलंबून आहे. पण गाईड व्यतिरिक्त सुद्धा काही एक्सपर्ट, इंडस्ट्री एक्सपर्ट असतील किंवा प्रोफेशनल असतील, अशांना सुद्धा कनेक्ट करण्याचं काम त्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून होत असतं. उदाहरणार्थ BMCC मधनं पण होतं. कारण आपला अनुभव कोणाला तरी सांगणं आणि त्याचा अनुभव आपल्याला मिळणं, हे शेअरिंग झालं. वादे जे आहे ते तत्वबोधा असं जे आपण म्हणतो, तसं हे शेअरिंग जर झाल्यानंतर आपली रिसर्चची गुणवत्ता वाढू शकते आणि हे BMCC रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आम्ही नक्की करतो. अर्थात मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक रिसर्च सेंटरच आपापल्या परीने अशी एक सोय, सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देत असते. तर पुढचा मला असा विचारायचा वाटतो प्रश्न की भारतामध्ये प्राध्यापक हे जास्त PhD पदवीसाठी जातात, पण आपण जर ग्लोबली विचार केला तर इंडस्ट्री एक्सपर्ट जे असतात, फायनान्स आहे, बँकिंग आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे जे प्रमाण आहे PhD करायचं ते बऱ्यापैकी आहे. तर भारतामध्ये काय प्रमाण आहे, म्हणजे तुम्हाला काय दिसून आलं? अनुभव असा आहे की खरं तर दुर्लक्षित झालेलं आहे आतापर्यंत. पण म्हणजे ज्याला आपण सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड, मॅस्लोच्या त्या नीड थेरीमध्ये 5वी नीड जी आहे ना, मॅस्लोची थेरी ज्यांना माहिती आहे किंवा मॅस्लोची थेरी ज्यांना ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना 5 प्रकारच्या गरजा ज्या आहेत त्याच्यातली 5वी आहे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन. अनेक असे लोक आहेत की जे उद्योजक आहेत किंवा जे प्रोफेशनल्स आहेत की त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांना असं वाटतं की अरे PhD माझी करायची राहिली किंवा PhD मला करायची आहे. तर आपल्याला माहिती करता सांगतो, UGCनी अशी सोय आणि सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याला जर, अर्थात त्याला क्वालिफिकेशन आहे, पण आपण क्वालिफाईड असाल आणि मधल्या आपला गॅप गेला तरी देखील काही बिघडत नाही. अशा विद्यार्थ्यांना, आपण विद्यार्थी म्हणू, पण अशा एक्सपर्ट्सना सुद्धा PhD करण्याची संधी. आता हे प्रमाण, म्हणजे मी आता पर्सेंटेजमध्ये सांगितलं की खरं वाटतं असं म्हणलं तसं मी पर्सेंटेजमध्ये सांगतो. पूर्वी हे प्रमाण अगदी नगण्य होतं, पण आता हे प्रमाण साधारण 15 ते 20% आलेलं आहे की जे प्रोफेशनल्स आहेत, ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि इंडस्ट्री एक्सपर्ट आहेत, शिवाय क्वालिफाईड आहेत, अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा रिसर्च स्कॉलर्सना त्यांच्यामध्ये सुद्धा PhDचं करण्याचं प्रमाण हे वाढत आहे. मी एक उदाहरण आपल्याला जाता जाता देऊ इच्छितो. म्हणजे खरं तर हे अभिमानाचं उदाहरण आहे माझ्या दृष्टीने. मी नावही सांगू शकतो किंवा नावही सांगू शकतो म्हणण्यापेक्षा, एक आदरणीय विक्रम मेहता मुंबईचे आहेत. त्यांचं वय वर्ष अवघं 88 आहे.
हे आत्ता माझ्याकडे, मी त्यांचा मार्गदर्शक आहे म्हणून माझ्याकडे मी म्हणतो, माझ्याकडे ते PhD करतायत. पण त्यांचं वय लक्षात घ्या, वय वर्ष 88, आणि त्यांचा व्यवसाय, ते उद्योजक आहेत. उद्योजक म्हणजे अफाट यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी ऑलरेडी 2 PhD त्यांना मिळालेले आहेत आमच्याच रिसर्च सेंटरमधनं. पहिली PhD त्यांना मिळाली 1974 साली आणि दुसरी PhD त्यांना मिळाली 2017 साली. पण ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष त्यांनी वाया न घालवता त्यांनी पांजरपोळ हा त्यांचा आता अभ्यासाचा विषय आहे, पांजरपोळचं व्यवस्थापन, ह्या विषयावर त्यांनी 2 वर्ष अभ्यास केला, 2 वर्ष डेटा गोळा केला, 2 वर्ष माहिती मिळवली आणि आता दे आर ऑन द वर्ज ऑफ सबमिशन ऑफ थिसिस. त्यामुळं हे उद्योजक, मगाशी तुम्ही म्हटलात की उद्योजकांमध्ये PhD करण्याचं प्रमाण कसं आहे, तर असे सुद्धा व्यक्ती बघितल्यानंतर भारावून जातो आपण, किंवा एक मोटिवेशन मिळतं नवीन येणाऱ्या, अरे 88 वर्षाची व्यक्ती PhD करते आहे तर मी तर करायलाच पाहिजे. आणि त्यामुळे उद्योजक, CA, CS, प्रोफेशनल्स असे सुद्धा PhD करण्यासाठी आता पुढं येत आहेत. कारण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये मगाशी मी म्हटलं तसं असं वाटतं ना की अरे माझी ही डिग्री राहून गेली, तर ही राहून गेलेली डिग्री पूर्ण करण्याची संधी या माध्यमातून त्यांना मिळते आहे. आणि UGCने सुद्धा एक चांगला पद्धतीचा त्याच्यामध्ये पुढाकार घेतल्यामुळं, इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं अशा लोकांना सुद्धा PhD करायला संधी आता उपलब्ध आहे. फारच इंटरेस्टिंग माहिती होती की 88व्या वर्षी सुद्धा त्यांना तितका इंटरेस्ट आहे, आवड आहे अभ्यासाची आणि काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. तर पुढचा असा प्रश्न आहे की आजकाल इंडस्ट्री कोलॅबरेशन्स पण होतात PhD जर्नीमध्ये, तर त्याबद्दल थोडं प्रेक्षकांना आमच्या. इंडस्ट्री कोलॅबरेशन खरं तर आता या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आपण हा शब्द अनेकांनी ऐकला असेल किंवा अनेकांच्या कानावरनं हा शब्द गेला असेल. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक अविभाज्य भाग जो आहे, ज्याला आपण इंटिग्रल पार्ट म्हणतो, ज्याला आपण इनएव्हिटेबल पार्ट म्हणतो, तो म्हणजे इंडस्ट्री कोलॅबरेशनच्या द्वारे तुम्हाला ह्याच्या पुढं शिकावं लागणार आहे, शिकता येणार आहे. मी शिकावं लागणार आहे असं म्हणलं की थोडा नकारात्मक येतं, पण शिकायला मिळणार आहे म्हणजे एक संधी उपलब्ध आहे. त्यामुळं आपण कुठल्या तरी इंडस्ट्रीशी आता आपण टायअप करणार आहात, त्यांच्याशी MOU करणार आहात, त्यांच्या इथं आपल्या विद्यार्थ्यांना पाठवणार आहात, त्यांचं ते इंटर्नशिप पूर्ण करणार आहेत. मग 6 महिन्याची असेल, 2 महिन्याची असेल, 4 महिन्याची असेल, आणि अशी इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतरच त्यांना डिग्री मिळणार आहे. हे जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीमध्ये आहे, तसंच PhDच्या बाबतीमध्ये आहे की कुठल्या तरी इंडस्ट्रीच्या, मी कॉमर्सचा असल्यामुळे मी इंडस्ट्रीचा उल्लेख करतो, प्रत्येक इंडस्ट्री म्हणजे आर्टमध्ये सुद्धा, कलेमध्ये सुद्धा अनेक उद्योग आहेत ना, आणि त्यामुळे सायन्सची इंडस्ट्री आहे, कलेची उद्योग आहेत, वाणिज्यामधले आहेत. तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण PhD करतात तिथल्या उद्योगामध्ये आपण काम करणं, त्यांच्याशी सहकार्याने, ज्याला आपण एक करार म्हणतो, ॲग्रीमेंट म्हणतो, MOU म्हणतो, असं तयार करायचं आणि ते कोलॅबरेशन. कारण अनेक वेळा असं होतं, PhDचा थिसिस तयार झाला, डिग्री मिळाली आणि त्याचा इंडस्ट्रीला जर काही उपयोग झाला नाही तर तो थिसिस तशा अर्थाने डिग्रीपुरताच मर्यादित राहतो, ते संशोधन डिग्रीपुरतंच मर्यादित राहतं. हे टाळण्यासाठी किंवा हे थोडंसं सुधारण्यासाठी असा एक प्रयत्न आहे की तुम्ही ज्या इंडस्ट्रीवर PhD करता त्या इंडस्ट्रीची सुधारणा तुमच्या अभ्यासामुळं कशी झाली हे सुद्धा एका अर्थाने ह्या इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये बघितलं जातं. हा एक महत्त्वाचा बदल आहे असं मला वाटतं. हे म्हणजे करंट अपडेट्स आहेत आणि हे तुमच्यामुळे आज विद्यार्थ्यांना कळले. म्हणजे आत्तापर्यंत हा भाग आपण नियमाप्रमाणे नव्हता, पण आता त्याच्यासाठी वेगळा नियम हा बनवण्यात आलेला आहे. तर पुढे मला असं विचारायचं आहे की जी तरुणाई आता PhD होते, म्हणजे पूर्वी कसं होतं की एक 10-15 वर्ष झाली प्राध्यापक म्हणून किंवा एखाद्या विषयामध्ये की आपण PhDसाठी अप्लाय करायचो. पण आत्ताची जी तरुणाई आहे ती काय करते की आत्ता ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की त्यांची तयारी सुरू होते. आणि हे जे तरुण PhD होल्डर आहेत तर त्यांच्यासाठी पुढे कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज या ओपन होणार आहेत असं तुम्हाला वाटतं? माझी एक परत थोडंसं एल्डरली सूचना वाटेल किंवा हे आग्रह वाटेल किंवा दुराग्रह वाटेल किंवा टीका वाटेल, पण तसं समजण्याचं कारण नाही, कृपा करून तसा कोणी अर्थ काढू नका. पण PhD इज नॉट अ व्हर्टिकल एक्सपान्शन ऑफ युअर, ऑर इट इज नॉट अ नेक्स्ट टू मास्टर डिग्री. म्हणजे BCom नंतर काय तर MCom नंतर काय तर पूर्वी MPhil नंतर काय तर PhD, असा एक तो प्रवास असायचा. आता MPhil राहिलं नाही म्हणून MCom नंतर काय करायचं तर PhD करायचं. असं जर असेल तर ती PhD माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची नाही. इट इज नॉट अ एक्सटेन्शन.
म्हणजे हे व्हर्टिकल एक्सटेन्शन नाही आहे. हां, नियमानुसार आहे, MCOM नंतर तुम्ही PhD करू शकता, पण PhDचा खरोखर उपयोग म्हणून मला नेहमी असं वाटतं की हा नियमाच्या आधारावर मी बोलत नाही, हे आधीच स्पष्ट करतो आहे. नियम नक्कीच असा आहे की तुम्ही मास्टर डिग्री पासआउट झालात, 55% तुम्हाला मिळाले, पेट परीक्षा पास झालात किंवा सेट किंवा नेट परीक्षा पास होऊन तुम्हाला पेटमधनं एक्झाम्शन मिळालं, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस झालात, तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही PhD करायला मोकळे. वय वर्ष 24, साधारण वय वर्ष 23. पण वय वर्ष 24ला तुम्ही PhDला रजिस्ट्रेशन केलं की साधारण 3 वर्ष मिनिमम, 6 वर्ष मॅक्सिमम, मग असे मी सांगितलं तसं, म्हणजे तो 27व्या वर्षी PhD होतो. आणि 27व्या वर्षी PhD झाल्यानंतर द डे ऑफ डिक्लरेशन ऑफ डॉक्टरेट, दुसऱ्या दिवशीपासून तो डॉक्टर लावतो आपल्या नावामागं. अभिमानाचा आहे, आनंदाचा आहे, टीकेचं मी अजिबात म्हणत नाही, पण एकदा का तो डॉक्टर असा शब्द त्याच्या मागं लागला की मग एक वेगळ्या अर्थाची मी हवेत जातो असं मी शब्द वापरणं योग्य होणार नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये मला असंच म्हणायचं आहे की दुसऱ्या दिवसापासून त्याचं संशोधनाचं काम थांबून जातं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नियम जरी असला की तुम्ही मास्टर डिग्री इलिजिबिलिटी पासआउट झालात तरी देखील एक काही मिनिमम कालावधी, मग तो 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, हा आपण कुठंतरी कामाचा अनुभव घेतला पाहिजे. नियम नाही, मी आधीच सांगतो, नाही तर माझ्यावर या यूट्यूबच्या माध्यमातून टीका होईल की सर तुम्ही असं कसं सांगता, नियम तर 24 वर्ष, नियम तर असा आहे मास्टर डिग्री नंतर तुम्ही करू शकता. 100% नियम आहे, पण PhDची गुणवत्ता सुधारायची जर असेल, संशोधनाची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर एक विशिष्ट अनुभव आपल्याला आला पाहिजे. तो साधारण 3 वर्ष 4 वर्षामध्ये येऊ शकतो. थोडक्यात वयाच्या 28व्या 29व्या वर्षी जर तुम्ही PhD करायला सुरुवात केलीत तर मग 32-33व्या वर्षी एक चांगल्या प्रकारची PhD तुमची होईल. तरी देखील नियमानुसार तुम्ही PhD 24व्या वर्षी करू शकता. पण मगाशी तुमचा जो प्रश्न आहे की उद्योग क्षेत्र जे आहे, ज्याला इंडस्ट्री कॉर्पोरेट सेक्टर म्हणतात, या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुमच्या संशोधनाचा ॲक्सेप्टन्स जर वाढवायचा असेल तर तुमच्या अनुभवाचा फायदा तिथं नक्की होतो. म्हणून जितका आपल्याला अनुभव, मग तो सामाजिक अनुभव असेल, कौटुंबिक अनुभव असेल, व्यावहारिक अनुभव असेल, शैक्षणिक अनुभव असेल, जितक्या प्रकारचे अनुभव आपले जास्त तितकी तुमच्या संशोधनाची गुणवत्ता जास्त असं मला वाटतं. आणि त्यामुळं त्याला अशी काही पात्रता अशी नाही आहे, शैक्षणिक पात्रता याचा अर्थ ह्या अशा काही पॅरामीटर्स आहेत, पण अनुभव ही एक मोठी पात्रता आहे. कारण तुमचं संशोधन, मी 2 गोष्टी परत एकदा आपल्या पुढं मांडू इच्छितो. नंबर 1, तुमचं संशोधन हे तुमच्या ज्ञानशाखेमध्ये काहीतरी वेगळं असलं पाहिजे. इट मस्ट कॉन्ट्रीब्यूट टू द बॉडी ऑफ नॉलेज असं म्हणतात. आणि तुमच्या संशोधनामुळं समाजाला काहीतरी त्याचा फायदा व्हायला पाहिजे. त्यामुळं तुमच्या संशोधनाचा फायदा समाजाला आणि तुमच्या संशोधनाचा फायदा किंवा कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान तुमच्या ज्ञानशाखेमध्ये झालं. उदाहरणार्थ मार्केटिंगमध्ये तुम्ही PhD करतात तर मार्केटिंग ही ज्ञानाची जी शाखा आहे, त्या ज्ञानाच्या शाखेमध्ये तुमच्या संशोधनामुळं काय फरक पडला, किती फरक पडला, 100% पडणार नाही, अपेक्षा पण नाही, 1% पट जरी पडला तरी देखील ते पुरेसं आहे. वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये मिळालं हे एक आहे. आणि माझ्या PhDमुळं समाजाला काहीतरी फायदा झाला. समाजामध्ये मग मी उद्योग पण घेतो, अनेक क्षेत्र देशामध्ये आहेत, ओव्हरऑल मी सोसायटी असा शब्द वापरतो. अशा अर्थाने जर तुमचं PhDचं काम झालं तर मला असं वाटतं PhDची गुणवत्ता नक्की सुधारेल. आणि आता ही सुधारत आहे. फक्त क्वांटिटेटिव्ह एक्सपान्शन ह्याच्याकडे आपण न बघता क्वालिटेटिव्ह एक्सपान्शन ह्याच्याकडे आपण लक्ष द्यावं असं मला मनापासून वाटतं. तर तुमच्या उत्तरावरून असंच वाटतं की एक प्रगल्भता अनुभवातनं येणं गरजेचं आहे. कारण एक प्रकारचं पेशन्स डेव्हलप करणं PhD करण्यासाठी, प्रवासाला सुरुवात करण्यासाठी ते तितकंच महत्त्वाचं आहे. तर हाच माझा ॲक्च्युली पुढचा प्रश्न होता की कोणती कौशल्यांची मुलांना गरज आहे किंवा आजच्या पिढीला गरज आहे जर त्यांना PhD करायची असेल. कौशल्यामध्ये खरं तर ऑब्झर्वेशन स्किल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तशी काय कौशल्याचे 100 पारखं सांगता येतील, कम्युनिकेशन स्किल आहे वगैरे वगैरे, पण एक शिकणं ज्याला म्हणतात ना, म्हणजे ज्याला आपण मी ऐकतो
ऐकणं सुद्धा महत्त्वाचं शिक्षण आहे. कारण वय झालेलं असतं ना आपलं, एकदा मास्टर डिग्री आपल्याला मिळाली की आपण ऐकण्याच्या मूडमध्ये कमी असतो, ऐकवण्याच्या मूडमध्ये जास्त असतो. कारण ते वय आहे, स्वाभाविक आहे, त्याच्यात काही चुकीचं आहे असंही मला म्हणायचं नाही. आणि त्यामुळं त्या वयामध्ये ऑब्झर्वेशन, त्या वयामध्ये कम्युनिकेशन, त्या वयामध्ये ऐकणं, ऐकवण्यापेक्षा ऐकणं, ज्याला आपण लिसनिंग म्हणतो, यू मस्ट बी अ गुड लिसनर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवाचं शिक्षण. तुम्हाला जितका जास्त अनुभव आहे, म्हणून मी नेहमी सांगतो की कुठल्याही प्रकारचा अनुभव तुम्ही घ्या, पण अनुभवाशिवाय म्हणजे क्लासरूम मधनं किंवा डेस्कवर AI द्वारे किंवा कॉम्प्युटरच्या द्वारे किंवा ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारेच PhD करता कामा नये. ती तंत्रज्ञ वापरलीच पाहिजेत, कारण ती आता काळाची गरज आहे. पण मी फील्डवर गेलो, मी प्रायमरी डेटा गोळा केला, मी व्यक्तींना भेटलो, मी माणसांना भेटलो. आणि म्हणजे हल्ली एक तो आहे ना की मी गुगल म्हणण्यापेक्षा मी एक ऑनलाईन तुला प्रश्नावली पाठवतो आणि ती प्रश्नावली मला तुम्ही भरून द्या, असं जे हल्ली एक ट्रेंड निर्माण झाला आहे. मी फॅड म्हणणार नाही, पण असे एक तो ट्रेंड आलेला आहे. ते ट्रेंड थोडासा मला असं वाटतं की तो तांत्रिकदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या जरी बरोबर असला तरी देखील ज्याला एक समाधान म्हणतात कामाचं किंवा डेटा कलेक्शन म्हणतात प्रत्यक्ष गोळा करण्याचं, तो मिळत नसल्यामुळं प्रत्यक्ष जाऊन अनुभवाच्या द्वारे व्यक्तींना भेटून जो डेटा गोळा होतो तोच माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आणि हा सध्या कमी होतो आहे का काय अशी मला थोडी शंका येते. आणि कसं असतं ना की 99 लोक एखादी गोष्ट बोलले की 100व्या वेळेला वाटतं की हे खरंच आहे. तसं हल्ली समाजामध्ये असं ट्रेंड आल्यामुळं असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं सांगत आहेत. समाज ह्या दिशेने चाललेला आहे, समाज या दिशेने नक्की चाललेला आहे. पण तुम्हाला गुणवत्ता जर वाढवायची असेल तर मला असं वाटतं ये हृदयीचे ते हृदयी घातले, असं जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे तसं प्रत्यक्ष जाऊन माहिती गोळा करणं, भेटणं, संपर्क, संवाद आणि समन्वय या 3 गोष्टी तुमच्यामध्ये जर असतील तर तुमच्या संशोधनाची गुणवत्ता नक्की वाढेल, यात शंका नाही. हे फारच म्हणजे तुम्ही एक कळीचा मुद्दा उचललाय. कारण ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यावेळी प्रश्न विचारण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्याचं एक ओरिएंटेशन जो सर्वे करणार आहे त्याला मिळाल्याशिवाय जर त्याने त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर डेफिनेटली त्याचं जे एनालिसिस आहे ते तुमच्या मनासारखं आहे असं तुम्हाला वाटेल, पण त्याचा काही उपयोग होणार नाही रिअल टाईममध्ये. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आज आपण बघतो की आपल्याला दुसऱ्या दिवशी प्रत्येकी कुठल्या तरी ग्रुपमध्ये मेसेज येतो, सर्वे मंकी किंवा अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत, त्या आता नाव घ्यायला पाहिजे मला माहिती नाही, पण की हा सर्वे आमचा तुम्ही फिलअप करा. पण सर्वे हा अगदी का घेतला जातो, त्याच्या मागचं जे एक परसेप्शन आहे, एक जो ॲटिट्यूड आहे, त्याचं ओरिएंटेशन जो सर्वे करणार आहे त्याला करणं, हे जसं तुम्ही आता म्हणालात की गुणवत्तेसाठी फारच महत्त्वाचं आहे. तर हा फारच छान मुद्दा सर तुम्ही सांगितला. तर पुढे मला असं एक विचारावंसं वाटतं सर तुम्हाला की नियोजन जे आहे PhD प्रवासाचं एकंदरीत ते कसं करावं आणि काय पर्स्पेक्टिव्ह ठेवावं विद्यार्थ्यांनी? बघा, सगळ्याच प्रश्नांनी आपले प्रत्येक प्रश्नच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये हा प्रश्न फार महत्त्वाचा असं माझ्या मनात नक्की येतं. तसंही हा प्रश्न फार खरंच महत्त्वाचा आहे. त्याचं कारण सांगतो की PhD करण्याचा एक उत्साह असतो, आनंद असतोच, पण उत्साह असतो. आणि तो उत्साह कधी मावळतो कळतच नाही. म्हणजे आपण नोंदणी केली, रजिस्ट्रेशन केलं, कामाला सुरुवात केली, PhD सारखी अत्युच्च डिग्रीला मला प्रवेश मिळाला, ह्या आनंद लवकरात लवकर मावळून जातो अनेकांच्या बाबतीमध्ये. त्यामुळं आनंद मावळला की उत्साह निघून जातो आणि उत्साह निघून गेला की काम होत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती राहील, एक तर आपण विचार करून PhD करायची का नाही हा ठरवा. एकदा ठरवलं की PhD करायची आहे तर मात्र अन्य कुठल्याही कारणांचा तपशील किंवा अन्य कुठल्याही कारणांच्या सबबी सांगू नये असं मला वाटतं. त्याचं कारण सांगतो की एकदा का हे काम मागं पडलं की मागंच राहतं, रेंगाळतं. आणि म्हणून अशा अनेक वेळा लक्षात येतं की नोंदणी केली, वर्षभर काहीच केलं नाही, 1.5 वर्ष काहीच केलं नाही. म्हणून रिव्हर्स इंजिनिअरिंग थेरी आम्ही ज्याला म्हणतो ती आपण इथं केली पाहिजे. रिव्हर्स इंजिनिअरिंग थेरी म्हणजे काय? उदाहरणार्थ 2024ला तुम्ही नोंदणी केलीत, मग अशी मी सांगितलं तसं मिनिमम 3 वर्ष, मॅक्झिमम 6 वर्ष. 3 वर्षामध्ये तुम्हाला PhD मिळू शकते जर आपण प्रयत्न केलात तर.
आणि त्यामध्ये तुम्हाला दर 6 महिन्यांनी तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट प्रेझेंटेशन व्हायवा त्या रिसर्च सेंटरमध्ये द्यावा लागतो इन द प्रेझेन्स ऑफ वन एक्सटर्नल रेफरी आणि ऑफ युअर रिसर्च गाईड अँड कोऑर्डिनेटर. त्यामुळे दर 6 महिन्याला तुम्हाला तुमच्या कामाच्या प्रगतीचा आढावा अहवाल त्या समितीसमोर प्रेझेंट करावा लागतो. हा एक भाग आहे. नंबर 2 माझं तर असं आहे की आम्ही आमच्या रिसर्च सेंटरद्वारे रॅपो विथ गाईड असा एक फॉर्मॅट त्याला देतो आणि तुम्ही तुमच्या गाईडला महिन्यातून, आठवड्यातून, 15 दिवसातून किती वेळा भेटलात त्याची नोंद तिथं केली जाते. कधी भेटलात, कुठे भेटलात, काय मुद्दे चर्चिले गेले, गाईडचा रिमार्क आणि पुढची भेट आपली कधी आहे, अशाच पद्धतीचे साधारण तो फॉर्मॅट आहे. याने एक चेक असा राहतो की आपण गाईडला पण भेटतो. कारण अनेक वेळा असं होतं की आपण गाईडला भेटत नाही, गाईड आपल्याला भेटत नाहीत. तर असं न होता ती मीटिंग विथ गाईड असा एक त्याच्यामधला भाग असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2 मगाशी मी जसं सांगितलं की तुम्हाला तुमच्या PhD ट्रॅकिंग सिस्टीमवर एकदा तुमची नोंदणी झाली की तुम्हाला तुमची PhDची ट्रॅकिंग सिस्टीम आहे, तिथे ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीमवर तुम्हाला तुमचा 6th मंथली प्रोग्रेस रिपोर्ट प्रेझेंटेशन व्हायवा झाल्यानंतर तो रिपोर्ट जो आहे तो अपलोड करावा लागतो. म्हणजे ते कंपल्सरी आहे. जोपर्यंत 3 वर्षाचे 12 रिपोर्ट म्हणजे प्रत्येक वर्षाचे 2 उदाहरणार्थ 6 प्रोग्रेस रिपोर्ट अपलोड झाले की 7वा जो आहे तो साधारण हा प्री सबमिशन व्हायवा, प्री सबमिशनचा प्रोग्रेस रिपोर्ट आपण अपलोड करतो. म्हणजे मग तुमची ज्याला आपण म्हणतो श्रावण महिना सध्या सुरू आहे, 60 उत्तराची कहाणी सफल संपूर्ण असं जे म्हणतात ना, तशी तुमच्या PhDच्या प्रवासाची कहाणी या प्री सबमिशन व्हायवानंतर पूर्ण होते. अर्थात प्री सबमिशन व्हायवा झाल्यानंतर 2 महिने आणि 6 महिने असा तो कालावधी असतो. 2 महिन्याच्या नंतर आणि 6 महिन्याच्या आतमध्ये तुमचा फायनल थिसिस तुम्हाला तुमच्या ट्रॅकिंग सिस्टीमवर त्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे फी भरलेली आहे ना, डॉक्युमेंट पूर्ण आहेत ना, रिसर्च पेपर आपले पब्लिश आहेत ना, आपलं कोर्सवर पूर्ण झालेलं आहे ना, अशा सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये तो आपला PhDचा थिसिस सबमिट करता येतो. 6 महिने उलटले की मग परत टाईम लिमिट संपली, मग परत आपल्याला प्री सबमिशन व्हायवा द्यावा लागेल. त्यामुळं प्री सबमिशन व्हायवा ही तशी तुमची एका अर्थाने काउंटडाऊन यात्रा सुरू होते तुमच्या PhDची. तुमची जी ज्ञानाची यात्रा आहे, ध्येयाची यात्रा आहे, ती यात्राचा शेवट हा प्री सबमिशनच्या व्हायवानी होतो. आणि खरा शेवट अर्थातच ज्या दिवशी PhD डिक्लेअर्ड होते, व्हायवा होतो, त्या दिवशी होतोच. तो एक वेगळा आनंद आहे, तो एक वेगळा अनुभव आहे. पण टाईम लिमिटचा जो प्रश्न आहे त्याला अनुसरून आपल्याला पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन हे आपल्याला करावं लागतं. आणि ते जर आपण केलं डे वाईज, मंथ वाईज आपण जर ते केलं, क्वार्टर वाईज, 6 मंथली, इयरली प्लॅनिंग जर आपण केलं तर नक्कीच आपल्या आपण कुठेही ट्रॅकिंगवरनं बाहेर जात नाही, त्या ट्रॅकवरनं बाहेर जात नाही. अन्यथा वेळ निघून जातो आणि वेळ वाढत जातो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती अशी राहील की आपण एक टाईम लिमिट ठरवावं. ह्या 6 महिन्यात मी हे काम करणार, पुढच्या 6 महिन्यात हे काम करणार, त्यानंतर हे काम करणार. आपली नोकरी चालूच असते, आपला व्यवसाय चालूच असतो, आपलं शिक्षण याचा अर्थ आपण शिकवतही असतो. अनेक जण आपण उद्योगामध्ये कामही करत असतो. आणि हे चालू असताना आपल्याला प्रायोरिटीने याच्याकडं बघितलं तरच PhD वेळेत पूर्ण होईल, अन्यथा वेळ लांबत जाईल. एवढंच त्याच्यामधलं महत्त्वाचा उद्देश आहे. धन्यवाद. फारच समर्पक आणि अप्रतिम प्रकारे तुम्ही ही पूर्ण जर्नी उलगडून दाखवली. तर फार फार धन्यवाद सर. जे प्रश्न मी तुम्हाला विचारले त्या सगळ्यांची मला आज समर्पक आणि अप्रतिम अशी उत्तरं मिळाली आहेत. आम्ही एक सर्वे केला होता PhDच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना जे प्रश्न पडले होते, जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांचाही सर्वे केला होता. तर आज तुम्ही आज इथे आलात आणि सगळ्या प्रश्नांना इतके सुंदर फ्लोमध्ये उत्तरे दिली, एवढी जेन्युइन आणि ऑथेंटिसिटी होती सगळ्या उत्तरांमध्ये. तर मला नक्की असं वाटतं की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे, जे संभ्रम आहे डोक्यातले, ते नक्की दूर झाले असेल आणि एक त्यांना दिशा दाखवण्याचं, एक मार्ग दाखवण्याचं तुम्ही जे आज इथे काम केलंय ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आज वेळात वेळ काढून इतक्या लांबून तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि आपला जो 33 वर्षाचा जो अनुभव आहे तो आमच्या पुढे तुम्ही उलगडून दाखवलात. तुम्ही बोलत असताना माझी सुद्धा PhDची जर्नी अशा माझ्या डोळ्यापुढे तरळत अशी हळूहळू पुढे गेली आणि त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. तर पुन्हा एकदा सुसंवाद करिअरचा या आमच्या टीमतर्फे मी तुमचं मनापासून सर आभार प्रकट करते. आणि
प्रेक्षकांना मला इतकंच सांगायचं आहे की आजचा जो सुसंवाद होता त्यातनं तुम्हाला जो टेक अवे मिळाला त्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तुमचा फीडबॅक, तुमचा अभिप्राय जो आहे तोच आम्हाला पुन्हा पुढे अजून एक पॉडकास्ट करण्याची एक प्रेरणा देत राहतो. तर नक्की हा एपिसोड पहा, तुमचा अभिप्राय कळवा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.